बऱ्याचदा हा जो एक ब्लॉगर्सचा बबल आहे ना, की आम्ही स्टार्ट केल्या लगेच मला कोलॅबोरेशन मिळतील, पहिले तर हा बस्ट करून टाका. तर कुठलाही बिझनेस इन्व्हेस्टमेंटशिवाय चालत नाही. तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतरच तुम्हाला एक ROI जनरेट होणार आहे. आम्ही 2-3 ठिकाणी स्वतः पे करून गेलो होतो. शूट कसं करतेस तू? मोबाईलवरती करतेस का कॅमेरावरती? म्हणजे हे पण एक खूप लोकांचं मिसकन्सेप्शन असतं, की मम्मी पप्पा मला कॅमेरा पाहिजे. मला बघा, इन्व्हेस्टमेंट करायची आहे तुम्हाला, पण अशी कुठली इन्व्हेस्टमेंट नका करू जे तुम्हाला माहित नाही फ्युचरमध्ये कामाला येईल किंवा नाही. पण माझं असं स्वप्न आहे की मला जे 7 सिस्टर्स आहेत ते मला कव्हर करायचं. आणि तिकडे खूप सारे असे गाव आहेत जिकडे तुम्ही जर बाकीच्या साईडने इंडियाने येत असाल ना, तर तुम्हाला ते लोक अचूक मानतात. ते एक मला बघायचं आहे की असं का. आता 90,000 फॉलोअर्स झालेले आहेत आपले, बरोबर? तर मग कुठे असं वाटतं का सेलिब्रिटी झाल्या? हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। आई होप आप सब लोग ठीक होंगे। आज हम लोग पूरा का पूरा पॉडकास्ट मराठी में करने वाले हैं, तो मराठी में शिफ्ट कर रहा हूँ। 1 2 3 मराठी। आज माझ्यावर जी व्यक्ती आहे, जे माझे गेस्ट आहेत आजचे, ते टोटली खूप जास्त फेमस आहेत त्यांच्या इंस्टाग्रामवरती स्टेजच्या, हॉटेल्सच्या रील्ससाठी आणि कंटेंटसाठी. तर त्यांचे 90,000+ फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती आणि माझ्यापेक्षा चांगलं इंट्रोडक्शन ते स्वतःच देऊ शकतात स्वतःबद्दल. तर वेलकम वैभवी, AKA लाईफ अँड लीजर. तर तुम्ही प्लीज तुमचं इंट्रोडक्शन द्या. श्योर. थँक्यू सो मच शुभम. सगळ्यात पहिले तर की फॉर इन्व्हायटिंग मी. हा माझा पहिला पॉडकास्ट असणार आहे आणि मी बरेचसे यूट्यूब व्हिडिओज वगैरे केलेले आहेत. अपार्ट फ्रॉम इंस्टाग्राम आय ऑल्सो हॅव अन ॲक्टिव्ह यूट्यूब चॅनल. बट ह्या अपॉर्च्युनिटीसाठी थँक्यू. आय होप मी होपिंग की हे जो पुढचा आपला 1-1.5 तास असणार आहे त्याच्यामध्ये मी मॅक्झिमम कंटेंट माझा जेवढं माहिती आहे माझ्या छोट्याशा एक नॉलेजच्या हिशोबाने तेवढं जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करू, सो दॅट जेवढे व्ह्यूअर्स आपले हा पॉडकास्ट बघतायत त्यांचे पेरेंट्स जर का बघत असतील आणि त्यांच्या मुलांसाठी आपण हे स्पेशली जर का प्लॅन करतोय तर पेरेंट्सना पण एक कळेल की बिहाइंड द सीन्स एक्झॅक्टली काय कसं होतं, ह्याच्यामध्ये किती स्कोप आहे नाही आहे. आणि देर आर अ लॉट ऑफ थिंग्स जे आपण थीम प्लॅन केलेली आहे बेसिकली या पॉडकास्टची. आपण जास्तीत जास्त ह्याला पॉवर पॅक ठेवूया. तर लाईफ अँड लीजर, येस, तुमच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन द्या. थोडंसं म्हणजे पूर्ण इंट्रोडक्शन द्या की कसं तुम्ही ते नाव ठेवलं आणि काय तुमची जर्नी स्टार्ट कशी झाली. ओके. बरेच लोक आता वैभवी नाही, मिरकुटे नाही, तर डायरेक्ट अरे वो देखो लाईफ अँड लीजर असं करायला लागले. त्याच्या मागचे एक सिम्पल बट व्हेरी स्वीट काइंड ऑफ स्टोरी अशी आहे की हे सगळं करायच्या आधी मी एक टीचरसुद्धा होते. मी इंग्लिश आणि सोशल स्टडीज शिकवायचे स्टेट बोर्ड आणि CBSEला. तर जे CBSEचे 10th स्टुडंट्स आहेत ना, त्यांना माहिती असेल की हिस्ट्री टेक्स्टबुकमध्ये एक लेसन आहे वर्क लाईफ अँड लीजर. ओके. तर ते एक कुठेतरी माझ्यासोबत एकदम रेझोनेट झालं की मी वर्क पण करते, मला एक लाईफ पण एक सर्टन वेमध्ये आवडते आणि लीजर स्वतःला पॅम्पर वगैरे करायला सुद्धा आवडतं. सो अशा प्रकारे ते लाईफ अँड लीजर म्हणजे वर्क मी त्याच्यातून काढूनच टाकला बट लाईफ अँड लीजर असं करून ते. आणि जो 03 आहे तो माझा बर्थडे, त्यामुळे मग तो एक असा पर्सनल टच देण्यासाठी लाईफ अँड लीजर असं मी ते नाव ठेवलं. त्यामुळे हां, आणि आता त्याच नावाने ओळखली जाते तर खूप छान वाटतं. म्हणजे कधी वाटलं पण नव्हतं हा छोटासा एक थॉट लोकांना डायरेक्ट ते माझी आयडेंटिटी बनेल हे कधीच वाटलं नव्हतं. तर आता जे तू करतेस, ठीक आहे, टोटल तू स्टेजवरती व्हिडिओज बनवते, हॉटेल्सवरती, विलाजवरती, कॉटेजेस, कॅम्पसाइट्स, बरोबर? तर मग कुठे तुला असं वाटतं का की कंटिन्यूस तुझं ते कामच झालेलं आहे? जसं नॉर्मली लोक फुल टाईम करतात, ठीक आहे, लाईक 10 to 7 किंवा 10 to 8 जे पण असतं तसे. मी तर जॉब करत नाही तर मला आयडिया नाही आहे. बट तुझं कसं आहे? लेट्स से की तू आता कर्जतमध्ये एक प्रॉपर्टी बघितलीस, ठीक आहे, तर तू अजून 4-5 प्रॉपर्टीज बघतेस कर्जतमध्ये आणि मग एकत्र ते सगळे कोलॅबोरेशन करून मग घरी येते, लाईक मंडेला जाऊन डायरेक्ट सॅटर्डेला घरी यायचं. सो बघ, आधी ते पॉसिबल व्हायचं बिकॉज आधी कसं, जेव्हा आता प्रत्येक क्रिएटर जो हा व्हिडिओ बघत असेल किंवा ज्यांना थोडंसं कोलॅबोरेशनबद्दल माहिती असेल, त्यांना माहिती आहे की देर आर 2 टाईप्स ऑफ कोलॅबोरेशन्स, राईट. एक बाटर, जिकडे काही पैसे इन्वॉल्ड नसतात, तुम्ही जाता स्ट्रेटअप प्रॉपर्टीला प्रमोशन करतात, त्यांचे जे सर्व्हिसेस असतात ते तुम्हाला देतात. सो इट्स एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस. आणि दुसरं आहे प्रॉपर पेड कोलॅबोरेशन, की सर्व्हिस तर ते तुम्हाला देतातच आहे, शिवाय ते तुम्हाला पैसे पण देत आहेत टू प्रमोट द प्रॉपर्टी. सो स्टार्टिंगला जेव्हा बाटरमध्ये व्हायचं ना, तेव्हा आम्ही असं लाईक कर्जतमध्ये 3-4 दिवस वगैरे घ्यायचो. आता थोडं डिफिकल्ट आहे. सो आता आम्ही कसं प्लॅन करतो, समजा नेरळवरून पुढे कर्जत, लोणावळा, महाबळेश्वर, चला बॅक. किंवा जर का एवढं लांब महाबळेश्वरपर्यंत जातोय तर मी ट्राय करते 1 आठवडा पूर्ण तिथे काढायचं. बट शक्यतो तसं पॉसिबल होत नाही. बाहेरून दिसताना ते लोकांना असं वाटतं की अरे रोज स्टेज, फ्री फूड, पण त्याच्या मागे मेहनत पण थोडी जाते. मी ह्याला असं वर्क नाही बोलणार, बिकॉज हा एक काइंड ऑफ बिझनेस झाला, राईट. जसं म्हणजे आपली एक थिंकिंग होती की आपल्याला जॉब नाही तर बिझनेस करायचा आहे. सो इथे मला कम्प्लीट फ्रीडम आहे. मला हवं तेव्हा मी त्या प्रॉपर्टीला जाऊ शकते, शूट करू शकते, हवं तेव्हा आपण
ते पोस्ट करू शकतो. बरोबर. ऑफकोर्स त्याचंही थोडं टाइमलाईन आहेच, हो. पण कोण असं बॉस सारखं डोक्यावर बसत नाही की हे करूनच दे, ते करूनच दे किंवा तसं. सो त्या ह्याच्यामध्ये एकदम चिलॅक्स सगळं आहे आणि थोडी वेगळी पद्धत आहे आमची कोलॅब्स क्रॅक करायची. ते कदाचित थोडं पुढे आपण थोडं पुढे बोलू त्याच्याबद्दल. राईट. आता 90,000 फॉलोअर्स झालेले आहेत आपले, बरोबर? तर मग कुठे असं वाटतं का सेलिब्रिटी झाल्या किंवा अशी ट्रीटमेंट भेटते का बाहेर गेल्या? नाही, म्हणजे मी जरी किती हवेत गेली ना तरी इथे आजूबाजूला माझ्या खूप लोक आहेत जे मला लगेच खाली जमिनीवर आणतात. फॉर एक्झाम्पल सौरभ जो माझा बिझनेस पार्टनर आहे, किंवा माझी मम्मी, माझी आजी, माझी बहीण, हां आहे मग ठीक आहे तर. सो हे त्यांचं जे जो ॲटिट्यूड आहे ना तो मला असं कुठेतरी दाखवतो की नाही, हम अभी भी ग्राउंड लेवल पर ही आहे. हां, कुठे कुठे खूप स्वतःहून जेव्हा खूप चांगली ट्रीटमेंट मिळते ना तेव्हा खूप छान वाटतं की यार कुछ कर लिया यार हमने, कुछ मिल गया अपने को. बट मोस्ट ऑफ द ठिकाणी नाही. आम्ही स्वतःच कधी असं हे नाही करत की तुम्ही आम्हाला एक स्पेसिफिक वेमध्ये ट्रीट करा किंवा काय. आम्ही खूप ओपन आहोत ॲडजस्टमेंटसाठी. जे काय नाटकं करायची असतील ते घरी, किंवा हां जर का कोणी टँट्रम्स दाखवत असेल तर मग डेफिनेटली मी मेक शुअर करते की मुझे ये चाहिए, ऐसा चाहिए, वैसा चाहिए असं. बट नॉर्मली जिथे आमच्यासोबत लोक एकदम नॉर्मल बिहेव करतात त्यांना आम्ही पण स्वतःहून उलटं ट्राय करतो जास्तीत जास्त द्यायचं आणि नॉट त्यांच्याकडून घ्यायचं. सो ती एक विन विन हे पण होते आणि एक आपली चांगली इमेज पण क्रिएट होते. बरोबर आहे. नाही आता ऑब्व्हियसली घरचे आणि फ्रेंड्स तर ते कसं आपलं लहानपणापासून बघत असतात ना, तर त्यामुळे ते आपल्याला बरोबर खेचून आणतात. आता माझी पण ऑब्व्हियसली 40,000 सबस्क्रायबर्स आहेत. माझा भाऊ इकडे शूट करत आहे, बट यांनी मला कधी असं फील होणं दिलं की अच्छा तू काहीतरी झालंय. आणि माझी आई, माझे जेवढे पण मित्र आहेत, ठीक आहे, ॲक्च्युली जो पहिला पॉडकास्ट केला ना तो पण माझा मित्रच आहे, तर यांनी मला असं कधी फीलच होऊन दिलं ना की अच्छा तू काहीतरी झालेला आहेस. आणि आम्ही कसं नवी मुंबईमध्ये राहतो, ठीक आहे, मी तर इकडे आपलं ॲक्च्युली नवी मुंबईमध्ये खूप जास्त आता कंटेंट क्रिएटर झालेले. तर जे आधी होतं लेट्स से जेव्हा नवीन चालू झालेलं आहे हे सगळं, तेव्हा जशी ट्रीटमेंट भेटायची की अरे यार ह्याचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत, ह्याला लोक ओळखतात वगैरे, तशी आता ट्रीटमेंट नाही भेटत असं मला वाटतं. ठीक आहे, आता मला तर ऑब्व्हियसली जास्त लोक ओळखत नाही कम्पॅरेटिव्हली 90,000 इंस्टाग्रामवरती आणि कंटेंट क्रिएशन. तर असं कधी असं झालेलं आहे की कुठे असं इन्व्हिटेशन वगैरे आलं असेल मोठ्या गोष्टींसाठी? हो आलेत ना. म्हणजे आता बघ आपण हा पॉडकास्ट आपला गणपती नंतर जातोय पण आपण गणपती आधी शूट करतोय. सो आयड लाईक टू लेट यू नो, आता लास्ट इयर अचानकमध्ये GSBचा गणपती तिथून मला अचानकमध्ये मेल आला होता की आम्हाला तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे. लास्ट इयर GSBला जास्त लोक गेले नव्हते प्रमोट करण्याच्या हिशोबाने. त्यांनी खूप सिलेक्टिव्ह ब्लॉगर्सना बोलवलेलं, त्यातली एक मी होते. आणि यावर्षी सुद्धा आहे, यावर्षी टचवूड म्हणजे लालबागच्या राजाचं पण आहे आणि म्हणजे 2-3 प्लेसेसचं आहे. पण हे सगळं ना मिळायला किंवा ही अशी ट्रीटमेंट मिळायला शुभम त्याच्यामध्ये टाइम सुद्धा गेलेला आहे. बरोबर. मागच्या 2 वर्षामध्ये मी बरेचसे दर्शन गाईड स्वतः बनवलेले आहेत की लोकांना माहिती मिळू दे. ऑन द स्पॉट फर्स्ट डेला जाऊन ते पोस्ट केलेले आहे जेणेकरून लोकांना मॅक्झिमम इन्फॉर्मेशन मिळू दे. जे लोक मुंबईच्या बाहेरून लालबागच्या राजाची जी क्रेज आहे त्यासाठी जे लोक येत आहेत ते तिथे आल्यानंतर गर्दीमध्ये हरवून नको जायला, त्यासाठी आधी आम्ही एफर्ट्स घेतलेले आहेत. 3 वर्ष आधी आम्ही शिर्डीची एक दर्शन गाईड बनवलेली आहे. बिकॉज शिर्डीला ऑल ओव्हर इंडियाच नाही, म्हणजे महाराष्ट्रात सोडून दे, इंडिया सोड बाहेरून सुद्धा लोक येतात. जे इंडियन लोक बाहेर राहतात US मध्ये वगैरे किंवा दुबईला माझे व्हिडिओज पण बघितले जातात शिर्डीचे स्पेसिफिकली हॉटेल्सचे अँड ऑल. सो ते लोक इथे आल्यानंतर एकदम त्यांच्यासोबत काही स्कॅम नको व्हायला किंवा इथे आल्यानंतर भावचवून नको जायला म्हणून मी त्यांच्यासाठी दर्शन गाईड्स बनवलेत. आता नवीन दर्शन क्यू कॉम्प्लेक्स झाला त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवली. सो हे सगळं काम आम्ही केलेलं आहे, जे लोकांनी बघितलं, जे लोकांनी अप्रिशिएट केलं. आणि कदाचित म्हणूनच आज ही अपॉर्च्युनिटी मी इथे बसून सांगू शकते की GSBचा गणपती झाला, लालबाग झाला, रंगारी बदक चाळ, म्हणजे जे आजूबाजूलाच 2-3 आहेत. सो तिथे इन्व्हिटेशन आहे. लास्ट इयर आम्ही महाराष्ट्र टुरिझम सोबत 5 क्रिएटर्स होतो, त्यातले 4 म्हणजे माझे चांगलेच आता खूप चांगले फ्रेंड्स झालेत. तो 4ही मेल क्रिएटर्स होते. फिमेलमधून माझं प्रोफाईल त्यांना एक अशीच कुठल्या तरी व्हिडिओमधून बोलणं वगैरे खूप आवडलं, त्यांना खूप कॉन्फिडंट वाटलं. तर अचानकमध्ये मला मेल आला. पहिले तर मला महाराष्ट्र टुरिझमकडून आला तर मला वाटलं कोई कुछ स्कॅम तो नहीं कर रहा है, पैसे वगैरे मांगेंगे. पण तिथे खाली नंबर दिला होता, म्हणलं फोन करके देखते हैं, अपॉर्च्युनिटी मिली तो मिली, नहीं मिली तो हम 2-4 कुछ बोल के छोड़ देंगे, असं टाईप माझं होतं. पण फोन केला, मला ते जेन्युइन वाटलं, त्यांनी खूप अप्रिशिएट केलं. त्यांनी मला 2-3 व्हिडिओजबद्दल कौतुक केलं तर मला कळलं की हां मॅडमनी व्हिडिओ तर बघितली.
मग असं करून मला ग्रुपमध्ये ऍड केलं. आता मी 2-3 महाराष्ट्र टुरिझमच्या ग्रुप्समध्ये वगैरे आहे, जिथे फक्त महाराष्ट्रातले वेगवेगळे टूर ऑपरेटर्स वगैरे आहेत आणि क्रिएटरमध्ये अच्छा. तिथे मी एकटी आहे. बापरे, सो हे okay. सगळे अपॉर्च्युनिटीज आले आणि ट्रीटमेंट तर ऑफकोर्स त्याच्यामुळे मग चांगली मिळते. अच्छा, म्हणजे बाप्पाचा खूप मोठा आशीर्वाद आहे याच्यामध्ये. येस, खूप मोठा आशीर्वाद 100%. आहे. 100%. ओके, चांगली गोष्ट. आता आपण इंट्रोडक्शन झालेलं आहे आपला, एक चांगला आयडिया लोकांना भेटलेला आहे, जेवढे पण ऑडियन्स बघत आहेत, मुलं पॅरेंट्स यांचे बघत आहेत त्यांना. आता आपण येऊया की जर आपल्याला हा करिअर परस्यू करायचा आहे, लेट्स से की आता माझी 12th कंप्लीट झालं, ठीक आहे, आणि मला कंटेंट क्रिएशनमध्ये स्पेसिफिकली ट्रॅव्हल आणि जे तू करते स्टेजमध्ये मला जर करिअर परस्यू करायचं आहे, ठीक आहे, तर काय स्टेप्स असतील? ओके, सो टू ब्रेक डाऊन द लाईक स्टेप्स प्रॉपरली, बघ आता सगळ्यात पहिले तर ट्रॅव्हलमध्ये पण ना, ट्रॅव्हल हा एक ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, ठीक आहे. सो त्याच्यामधून तुम्हाला डिसाईड करायचं आहे की म्हणजे लाईक स्टुडंट्स तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला काय हवं आहे. आता जसं मी असं म्हणू शकतोस तू की जर का एक ट्रॅव्हल MB आहे तर मी स्पेशलाइज त्याच्यामध्ये स्टेजमध्ये केलेलं आहे. ओके. सो मी जास्त स्टेज कव्हर करते. हो. सो तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला स्टेज करायचं आहे, तुम्हाला बजेट ट्रॅव्हल करायचं आहे का तुम्हाला लक्झरी ट्रॅव्हल करायचं आहे. सो ते एक तुम्ही आधी स्वतःला इंट्रोस्पेक्ट करून तुम्ही हवं तर नोट डाऊन करा की तुम्हाला काय आवडते, तुम्ही कुठल्या विषयावर व्हिडिओज बनवू शकता. हा झाला फर्स्ट स्टेप. ओके. आता पहिला तुम्ही तुमचं नेश डिसाईड केलं की किंवा तुम्हाला स्टेजमध्ये करायचं आहे किंवा फक्त तुम्ही लो बजेट ट्रॅव्हलमध्ये करायचं आहे. राईट. जसं की लोक आता जसं मी ॲक्च्युली केलेलं आहे, मी हैदराबादला गेलेलो रिसेंटली, 4000 मध्ये मी 3 days ट्रॅव्हल करून आलो. तर आता मी जे केलेलं ते एकदम लो बजेट होतं. 4000 मध्ये हैदराबाद करणं माझ्या हिशोबाने आय थिंक थोडंसं टफ आहे. ते पण 3 दिवसाच्या आयटनरीच्या हिशोबाने, ट्रॅव्हल स्टे फूड. ओके. तर आता तुझं फक्त आणि फक्त स्टेचं आहे, बरोबर? राईट. तर जेव्हा तू स्टार्ट केलेलं, ठीक आहे, तेव्हा तू काय प्लॅन केलेलास की हा मी आता स्टेजचा विचार केलेला आहे, तर त्याच्यानंतर स्टेप कसं घेतलं असतं, सेकंड स्टेप काय होता? सो बघ, कारण की आय थिंक फर्स्ट टाइममध्ये तुला कोलॅबरेशन आला नसेल समोर, तर तू अप्रोच कसं केलं? राईट. सो बऱ्याचदा हा जो एक ब्लॉगर्सचा बबल आहे ना, की आम्ही स्टार्ट केल्या लगेच मला कोलॅबरेशन मिळतील, पहिले तर हा बस्ट करून टाका. सो जेव्हा तुम्ही हे प्रोफेशन जर का ह्याला ॲज अ बिझनेस तुम्ही ट्रीट करणार असाल तर कुठलाही बिझनेस इन्व्हेस्टमेंटशिवाय चालत नाही. तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतरच तुम्हाला एक ROI जनरेट होणार आहे. सो सगळ्यात पहिले फर्स्ट थिंग्स फर्स्ट की तुम्हाला ज्याच्यामध्ये कंटेंट क्रिएट करायचं आहे ते तुम्ही आधी पेजवर थोडंसं लोकांना दाखवा. भले त्याचे तुम्हाला काही पैसे मिळणार नाहीत, तुमचा 1 दिवस नाही 1 महिना जाईल, पण पेजवरती काहीतरी एक क्रिएट करा. जसं आम्ही स्टार्टिंगला केलं होतं, आम्ही 2-3 ठिकाणी स्वतः पे करून गेलो होतो. अलिबाग कॅम्पिंग, पावना कॅम्पिंग, बिकॉज ते स्वस्त होतं. अच्छा. सो मला जास्त पैसे इन्व्हेस्ट नव्हते करायचे. हां. मला बघायचं होतं की हे माझ्यासाठी वर्क होतंय पण की नाही. बिकॉज मला आवडतं म्हणून हे माझ्यासाठी वर्क होईल असाही एक भाग नाही आहे. अच्छा. सो मी पहिले कॅम्पिंगपासून स्टार्ट केलं. ओके. मग 1-2 बजेट स्टेज केले, हॉस्टेल वगैरे टाईपचे स्टेज घेतले, तिथे व्हिडिओ बनवून बघितली की मी त्याच्याबद्दल किती कॉन्फिडेंटली बोलू शकते. सो माय सेकंड स्टेप वॉज टू ॲक्च्युली गो आउट इन द फील्ड, क्रिएट कंटेंट अँड टू पोस्ट इट. बऱ्याचदा लोक असंही करतात की शूट करतात, एडिट जो आपला सेकंड पार्ट आहे शूट नंतरचा, त्याच्यानंतर कधी पब्लिश नाही करत. भीती, जजमेंट्सची की लोक काय बोलतील किंवा काय सो विचार करतील? सेकंड स्टेप हा आहे की तुम्ही फील्डवर जाऊन फील्ड वर्क करा. किंवा जर का तुम्हाला घरात बसून व्हिडिओज बनवायचे असतील, ट्रॅव्हलवरती तुम्हाला जर का बोलायचं असेल, जर का तुम्ही रिसर्च करून बोलणार असाल, तर घरात बसून का होईना पण तो फर्स्ट सेकंड स्टेप घ्या, शूट करा. त्याला कसं तरी एडिट करायचा प्रयत्न करा. यूट्यूबवरच कितीतरी व्हिडिओज मिळतील जे तुम्हाला सांगतात की कसं शूट करायचं, कसं एडिट. सो ही सेकंड स्टेप. ओके. सेकंड स्टेपमध्ये तू बेसिकली पे केलंस त्यांना, म्हणजे स्टेजला नॉर्मली कॅम्प साईट्स तू, मी आय थिंक तुझा तो व्हिडिओ बघितला आहे, तू सेकंड पोस्टच आहे आय गेस तुझा. एकदम मी खाली गेलेलो मी जेव्हा रिसर्च करत होता तेव्हा, 999 वगैरे पर्पज. एकदम मी खाली हा राईट बघितलेला, डान्स वगैरे करतानाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये. अच्छा, ठीक आहे. तर बेसिकली तुम्ही स्टार्टिंगमध्ये पे करून स्वतः केलं, आणि किती कोलॅबरेशन केले असतील असे पे करून? स्टार्टिंगला एक 4-5 मी म्हणेन. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अप्रोच केलं? येस. त्याच्यानंतर मी लोकांना ते व्हिडिओज पाठवून हे सांगायला लागले. आणि माझी अजून एक आयडिओलॉजी पण अशी आहे शुभम, की काम मागण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लाज किंवा तुम्ही ते स्वतःला होल्ड बॅक नका करू. पोस्ट केल्यानंतर मी त्या व्हिडिओज लोकांना पाठवायला लागले की हे मी ह्याच्यासाठी केलेलं आहे. हे मला तुला सांगायची गरज नाही तिथे मी पे करून गेले होते की नव्हते गेले. मी त्यांना सांगितलं की ह्या साईटसाठी मी ही व्हिडिओ क्रिएट केली आहे, मी तुमच्यासाठी करू शकते. मला फक्त एक्सचेंजमध्ये स्टे, फूड वगैरे जे काय असेल ते तुम्ही प्रोव्हाइड करा अँड आय विल प्रमोट युअर प्रॉपर्टी. कारण की स्टार्ट आहे तुमचं. येस. स्टार्टमध्ये तुम्हाला बार्टरच करावं लागेल. राईट. आपण बार्टर आणि पेड बद्दल नंतर बोलूया थोडंसं. शुअर. ते जरा मग तसं ते एक्सचेंज झालं, म्हणून मी हे शब्द नाही घेते, बट लाईक ते एक्सचेंज झालं की मी तुम्हाला एक सर्व्हिस देते, तुम्ही मला एक सर्व्हिस. मग ते असं करून करून जे माझे पैसे जात होते
ते कुठे थोडे थोडे वाचायला लागले आणि मग फक्त माझं येण्या जाण्याचा खर्च झाला. येस. ओके, ठीक आहे. आता तुमचं कोलॅबरेशन तर झालं, ठीक आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही 4-5 व्हिडिओज केले. काही जणांना जास्त व्हिडिओज करावे लागतील, काही जणांचा लवकरच होऊन जाईल, म्हणजे 1-2 व्हिडिओजमध्ये होऊन जातील. जसे म्हणजे ऑब्व्हियस टोटली डिपेंड करतं आय थिंक व्ह्यूजवरती. व्ह्यूज जर Right, तुम्हाला but चांगले मी असतील तर- एकच पॉईंट फक्त इथे ऍड करेन की तेव्हा कसं आहे ना, स्टेकेशन करणारे खूप कमी क्रिएटर्स होते आधी. राईट. येस. सो 2-3 वर्ष आधी ना हार्डली म्हणजे हातावर मोजता येतील एवढे क्रिएटर्स होते. आता जे मी 4-5 जर का माझे व्हिडिओज असतील तर आता जर का कोणी नवीन स्टार्ट करत असेल त्यांना कमी कमी 10 ते 15 तरी करावे लागतील. अरे बापरे, एवढं कॉम्पिटिशन आहे हो आता. हो, बरंच वाढलेलं आहे. त्यामुळे इफ यू आर स्टार्टिंग तर तुम्ही ॲटलिस्ट एक 10, 15, 20 व्हिडिओज तरी करा. ह्याच्यामध्ये जरुरी नाही आहे की माझ्यासाठी जे वर्क केलं तोच रोडमॅप घेऊन तुम्ही कॉपी पेस्ट करत जा. ओके. तेव्हा जास्त कॉम्पिटिशन नव्हती, लोकांना माझं बोलणं वगैरे फटाफट आवडायला लागलं म्हणून माझ्यासाठी 4-5 व्हिडिओ सफिशियंट होते. पण आत्ता 4-5 व्हिडिओ सफिशियंट नाही आहेत. अच्छा, म्हणजे आधी जे तुला कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुझं झालं ते म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये व्ह्यूज खूप जास्त मोठा फॅक्टर आहेत. हो. आणि ऑब्व्हियसली तुझे फॉलोअर्स आधीपासून चांगले असतील. जर तू आधी कोणत्या निशमध्ये असशील, लेट्स से लाईफस्टाईल झालं किंवा फूड ब्लॉगिंगमध्ये असशील, तर त्या लोकांना ऑलरेडी आयडिया असते की आपण बरोबर करणार आहोत. तर आपले हे 2 झाले. आता शूट कसं करतेस तू? मोबाईलवरती करतेस का कॅमेरावरती? येस, फोनवर मोस्टली सगळं होऊन जातं. सगळं सौरभच करतो? हो, सगळं शूटिंग एडिटिंगचा पार्ट पूर्ण सौरभ करतो. सो शाउट आउट टू सौरभ. तर सौरभला आपण एक सेकंड ना, सौरभला आपण नंतर एंडमध्ये घेणार आहे. ऍक्च्युली आपल्याकडे 2च माईक आहेत, त्यामुळे मी सौरभला बसवलं नाहीये. सौरभ इकडेच बसलेला आहे. तर आपण नंतर भेटत होतो तुम्हाला. ओके, पूर्ण शूट आणि एडिटचं काम पूर्ण तो करतो. बट आम्ही मोस्टली ट्राय करतो सगळं फोनवरती करू. असे काही जास्त खूप हेवी इक्विपमेंट्स वगैरे नाही. बिकॉज टेस्ट कसं आहे, जेवढं मी तुला रॉ आणि रिअल दाखवीन ना तेवढं तुला ते बुक करायचं जास्त मन करेल. बरोबर. सो त्याच्यामध्ये जास्त एडिट्स वगैरे करून फायदा नाही. बिकॉज मी एखाद्या जागेला इथून इथे घेऊन जाईन रे, पण तिथे जेव्हा तू पे करून जाशील तेव्हा जर का ती जागा तुला इथे नाही मिळाली, तू 4 शिवाय येऊन मला घालशील, बरोबर, ज्याच्यासाठी मी रेडी नाहीये. सो आम्ही त्याला ॲज इट इज प्रेझेंट करतो, पण इन द बेस्ट वे पॉसिबल. सो दॅट इज हाऊ वी शूट. त्याच्यामुळे म्हणजे ऍक्च्युली काही रिसॉर्ट्स आहेत जे बोलवतात इन्फ्लुएन्सरला पैसे देऊन, आणि काही इन्फ्लुएन्सर त्याचं बरोबर नाही करत प्रमोशन. ठीक, म्हणजे प्रमोशन करतात चांगलं, बट जेव्हा गेस्ट तिकडे जातात राहायला तेव्हा त्यांना ते स्टेज वगैरे आवडत नाही. त्याच्यामुळे ऍक्च्युली जो इन्फ्लुएन्सर असतो, जो कंटेंट क्रिएटर असतो, त्याचं पण गुडविल जातं आणि बिलाचं पण नाव खराब होतं, कारण की त्याला रिव्ह्यूज खराब भेटतात. बरोबर. तर आय थिंक ते एक इम्पॉर्टंट पॉईंट. मोबाईल कोणता यूज करतेस तू व्हिडिओसाठी? सो एक 14 Pro Max आहे, 15 Pro आहे. अच्छा, म्हणजे दोन्ही आयफोन आहे. आयफोन वरती होऊन जातं का? ऍक्च्युली मी पण आयफोन घेतलेला आहे कंटेंट क्रिएशनसाठीच, बट माझा युजच नाही होत. म्हणजे हे पण एक खूप लोकांचं मिसकन्सेप्शन असतं की मम्मी पप्पा मला कॅमेरा पाहिजे. मला बघा, इन्व्हेस्टमेंट करायची आहे तुम्हाला, पण अशी कुठली इन्व्हेस्टमेंट नका करू जे तुम्हाला माहित नाही फ्युचरमध्ये कामाला येईल किंवा नाही. सो इनिशियल डेज पासून एक नॉर्मल फोन, म्हणजे आम्ही जेव्हा स्टार्ट केलेलं तेव्हा मी OnePlus 9R वर शूट करत होते. एक आला टर्निंग पॉईंट जेव्हा मला असं वाटलं की नाही, नाव आय हॅव टू स्विच, बिकॉज आता मी जास्त डिमांड करते, तर तसं मला डिलिव्हर करायचं आहे. पण नवीन असताना तुम्ही तुमच्याकडे जो फोन असेल त्याच्याने पहिले तर तुम्ही एक ऑडियन्स बिल्ड करा, पहिले तर पोस्टिंग चालू करा, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ती व्हिडिओ शेअर करा. म्हणजे मी आत्ता सुद्धा माझ्याकडे कितीतरी ब्रॉडकास्ट आहेत माझ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजचे, ज्यांना मी पोस्ट केल्या लगेच व्हिडिओज पाठवते. म्हणजे आता थोडं कमी झालं असेल, पण स्टार्टिंगला मी डेफिनेटली प्रत्येक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ती पण एक अजून एक इम्पॉर्टंट स्टेप आहे. तू ऍक्च्युली मी तुला तोच क्वेश्चन विचारणार होता की तू मार्केटिंग बेसिकली कशी करतेस, आणि आता तू हा ऑलरेडी तू आन्सर दिलेलाच आहेस, तर मग काय मला विचारायची गरज वाटत नाही. तर बेसिकली म्हणजे तू पॅरेंट्सला पाठवते, आणि आधी जेव्हा स्टार्टिंग स्टेज होता तेव्हा तू जेवढे पण तुझे व्हॉट्सअप ग्रुप होते त्याच्यामध्ये शेअर करायचे, आणि इंस्टाग्रामवरती टाकल्यानंतर ते ऑटोमॅटिक होतच शेअर. बट ठीक आहे, म्हणजे बेसिकली व्हॉट्सअपवरतीच तू मॅक्झिमम जेवढे तुझे कॉन्टॅक्ट होते त्यांना सगळे टूल्स फ्री आहेत. म्हणजे तुम्ही जेवढं तुम्हाला फ्रीमध्ये यूज करता येईल तेवढं सगळं फ्री यूज करा. इंस्टाग्राम स्टोरी फ्री आहे, इंस्टाग्रामवर शेअरचा फीचर फ्री आहे, व्हॉट्सअपवर ब्रॉडकास्ट बनवणं फ्री आहे. सो जस्ट यूज दॅट. ब्रॉडकास्ट बनवा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजना ॲड करा, एक मेसेज आणि तो झाला 100 लोकांना ॲट अ टाइम पोचतो. सो सगळे हे फ्रीवाले टूल्स आधी एक्सप्लॉइट करून घ्या, मग त्याच्यानंतर तुम्ही एक स्वतःला थोडं करत अपग्रेड करा. ओके, तर आपले 4 स्टेपमध्ये आपलं पूर्ण काम होऊन जातं. बेसिकली पहिला तुम्हाला डिसाईड करायचं तुम्हाला कोणत्या निशमध्ये जायचं आहे. सेकंड, तुम्हाला त्या जागेवर जायचं आहे आणि तिकडे व्हिडिओ बनवायचा आहे. थर्डमध्ये तुम्हाला शूट आणि एडिट करायचं. ऑब्व्हियसली ते थोडंसं टफ पार्ट मला वाटतं, कारण की ऑब्व्हियसली मी पण जेव्हा चालू केलेलं मला पण 1 वर्ष लागले त्याच्यामध्ये. ॲक्च्युली माझी गोष्ट वेगळी, मी म्युझिक व्हिडिओज वगैरे बनवायचं, आणि कंटेंट क्रिएशन मोबाईलवरती करणं कम्पॅरेटिव्हली खूप जास्त इझी आहे, आणि आजकाल ते VN वगैरे आहे, त्याच्यामुळे अजून इझी होऊन जातं. तिकडे खूप सारे टेम्पलेट्स वगैरे भेटतील तुम्हाला. तर थर्ड पार्ट हे झालं, आणि मार्केटिंग पण खूप इझी आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला थोडं इन दी एंड कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये किती आहे
हे जास्त इम्पॉर्टंट आहे. Yes. बरोबर. येस ऑफकोर्स. तर ह्या 4 पॉईंट्समध्ये आपलं पूर्ण तुमचं करिअर आरामात तुम्ही घडवू शकता कंटेंट क्रिएशनमध्ये, Of course, बेसिकली स्टेजमध्ये. आणि आय थिंक ह्याच सगळ्या पॉईंट्स तुमच्या बाकीच्या जॉनरमध्ये, निशमध्ये सेमच गोष्टी आहेत. येस बरोबर, येस, content त्याच्यामध्ये काही creation. असं रॉकेट सायन्स नाही आहे. यू जस्ट हॅव टू स्टार्ट समवेअर आणि यू कीप पोस्टिंग, बी कन्सिस्टंट. म्हणजे आता जसं माझ्या नवीन जेव्हा मी ब्रॉडकास्ट चालू केलं होतं त्या लोकांना माहीत झालेलं की बाबा दर एक XYZ डेला वैभवीचा मेसेज आपल्याला येतोच. अच्छा. हां, सो ते पण तुम्ही एक ठेवा, तो एक पॅटर्न बनवा आणि मग होऊन जातो कनेक्ट इझिली. आणि मग जसं लोकांना तुमची एक ऑनलाईन पर्सनॅलिटी आवडायला लागते, जे लोक आता स्टार्टिंगला कम्युनिटी कशी बिल्ड होते, जे आपलेच लोक आहेत ते आधी आपल्या कम्युनिटीचा एक पार्ट बनतात. बरोबर. जेव्हा त्यांना हे कळतं की हा वैभवी इन रिअल लाईफ पण अशीच आहे, ऑनलाईन पण अशी आहे, तेव्हा ते फॉलो करतात. मग जेव्हा नवीन लोक जेव्हा आपल्याला फॉलो करतात ना, तेव्हा ते कम्प्लिटली आपल्याला आपल्या ऑनलाईन पर्सनॅलिटीच्या हिशोबाने जज करत असतात. त्यामुळे जर का त्यांना वाटलं की हा बाबा ही रिअल आहे, आधी 4 महिन्याआधी पण अशीच होती, आत्ता पण तिचं एक नेचर थोडं तसंच आहे, ते स्टिक राहतात, ते सोडून जात नाही. मग अशी ती एक जो तुझा 90,000 वाला जो हे होता, तर ते तसंच एक हळूहळू करून ते थोडं ऍड केलेलं आहे ते. आणि आता ते लोक कुठे जाणार नाहीयेत, आता ते जोडले गेले. हे 90,000ची जी जर्नी होती ती त्याला किती वेळ लागला? 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष? 1-1.5 वर्ष तरी गेला. माझी पहिली व्हायरल व्हिडिओ लास्ट इयर एप्रिलमधली, जी एकदम म्हणजे तेव्हाच्या टाईमच्या हिशोबाने, तेव्हा माझे ऑलमोस्ट काहीतरी 4,500-5,000 हजार फॉलोअर्स असतील. आणि ती व्हिडिओ अचानकमध्ये 5 मिलियन वगैरे क्रॉस झाली. मराठीतली व्हिडिओ होती ती. ओके. आणि ती महाबळेश्वरची असल्यामुळे ना, माझ्याकडे पुणे, महाबळेश्वर, लाईक सातारा डिस्ट्रिक्ट, सांगली डिस्ट्रिक्ट वगैरेचे खूप लोक जोडले गेले. अच्छा. आणि ते 5,000 पासून फटाफट 15, 20, 25, 30 पर्यंत ना खूप फास्ट झालं. मला स्वतःला ते प्रोसेस करता आलं नाही. त्यानंतरचं म्हणजे मी जे तुला बोलले की आधी लोकांनी खूप कनेक्ट केलं, पण नंतर त्यांना जे जोडून ठेवायचं काम होतं त्याच्यासाठी मी खूप एफर्ट्स घेतले. की स्टार्टिंगला ते 30-35 पर्यंत एक क्विकली बूस्ट मिळाला, पण नंतर त्या लोकांना जोडून ठेवणं आणि त्यांना वाढवण्यामध्ये 1.5 वर्ष गेला. ओके, ठीक आहे. आता आपण सेफ्टीवरती येऊया, कारण की ते खूप एक मोठी गोष्ट आहे. आणि जसं मी हैदराबादची गोष्ट बोलत होतो, ठीक आहे. आता मी मुलगा आहे, तर मला एवढ्या गोष्टींचा विचार करायची गरज नाही पडत खूप वेळा कम्पॅरेटिव्हली मुलींपेक्षा. तर जे मी स्टे केलेलं, ठीक आहे, 4,000 मध्ये, मी एक छोटेसं ब्रीफमध्ये आयडिया सांगतो. तर मग मी ओयो बुक केलेलं, ठीक आहे. ओयो असं वाटतं की खूप खराब जागा आहे, बट ॲक्च्युली ओयो खूप सारे लोक कन्व्हिनियंट आहे. आणि जे लोक सगळं असं देवस्थान वगैरे करतात ते लोक मोस्टली ओयो यूज करतात, कारण की इझिली होऊन जातं आणि चीप पण आहे, खूप अफोर्डेबल आहे ते. तर जसं मी हैदराबादला गेलेलं, माझं एका दिवसाचा स्टे फक्त $200 होता आणि पूर्ण रूम माझ्यासाठी होती, बट ती तेवढी क्लीन नव्हती. ऑब्व्हियसली $200 तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता, थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागतं. तर 3 दिवसासाठी मी रूम घेतली, तर $600 तिकडे झाले. आणि स्टे ट्रॅव्हल जे आहे, मी तिकडे गेल्यानंतर मी मोस्टली त्याला पायीच केलं, चालतच केलं. आणि मला चालायला खूप आवडतं, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी आरामात 10-15 किलोमीटर. मी ॲक्च्युली एक गोष्ट सांगतो, खूप वियर्ड वाटेल तुला ऐकायला. मी डोंबिवलीपासून बेलापूरपर्यंत चालत आलेलो लॉकडाऊनमध्ये. सेकंड लॉकडाऊन होता, आय गेस सेकंड लॉकडाऊनमध्ये. मला एवढं आवडतं चालायला. आणि मी डोंबिवलीपासून बेलापूरपर्यंत चालत येऊसपर्यंत कमीत कमी 4 वेळा पाऊस पडला असेल. आणि माझे शूज 2 वेळा भिजून, म्हणजे 4 वेळा भिजले आणि 4 वेळा सुकले होते. मला अराउंड 4.5-5 तासाचा वेळ लागलेला. आणि मी एकदम आतून तळोजा असा फिरून आलो. मला खूप आवडतं चालायला, खूप आवडतं मला. तर सेम गोष्ट मी हैदराबादमध्ये गेलेली. फक्त तिकडे एक फोर्ट आहे, मला एक्झॅक्ट नाव नाही आठवत तसं. तर ते फोर्ट खूप लांब होतं, ते अराउंड 45-50 किलोमीटर लांब होतं. त्यासाठी मी बस घेतलेलं. बट मॅक्झिमम जेवढं पण ट्रॅव्हल मी केलं ते मी पायीच केलेलं, तर त्यामुळे ते मला परवडलं. आणि माझा 3 दिवसाची जर्नी होती आणि पर डे मी 2च स्पॉट्स ठरले. तर एक जो मला स्पॉट लांब वाटत होता ना, तिकडे मी बस पकडलं. आणि बसचे तिकडे खूप स्वस्त आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट तर मला असं वाटतं सगळ्यात चीपेस्ट ऑप्शन आहे. $5-10 मध्ये तुम्ही एका पॉईंटवर दुसऱ्या पॉईंटवरती पोहोचता, तसं होतं. तर मेन गोष्ट मला सांगायचं हे होतं की स्टे जे होतं ओयोचं, तर ते बेसिकली तेवढं हायजिनिक नव्हतं. तर ऑब्व्हियसली मुलगी कोणतीही ते प्रेफर नाही करणार, मुलींना ॲक्च्युली खूप जास्त हायजीन पाहिजे असतं. हे मी नोटीस केलेलं आहे, माझी फियांसे आहेत, समजू शकतो ती गोष्ट. तर 4,000 मध्ये करणं ठीक आहे. आणि हैदराबादसारखी जागा, ठीक आहे. आणि मी ॲक्च्युली थोडंसं ऑफसाईटच घेतलेलं. कम्फर्टेबल किती आहे एका मुलीने ट्रॅव्हल करणं, आणि सेफ्टीचं काय काय इश्यू होतात नॉर्मली. कारण की मला ॲजच काही झालं नाही प्रॉब्लेम, पण आजकाल जसं सिच्युएशन आहे आपल्या भारतामध्ये, ठीक आहे, आता जसं बदलापूरमध्ये झालं, ठीक आहे. तर ॲक्च्युली आता रिसेंटली इकडे पण झालेलं, खांदा कॉलनीमध्ये पण एक आता परवा 2-3 दिवसाची गोष्ट आहे, तिकडे पण एक झालं.
तर मुलींसाठी किती कम्फर्टेबल आहे? आता ऑब्व्हियसली तुझ्यावर सौरभ असतो, आय गेस थोडं बरोबर. सेफ्टी असेल, मग बट तरी मी काय सजेस्ट करेन ना, काही काही गोष्टी माझ्यासाठी पण आज पण नॉन निगोशिएबलच आहेत. जसं आता तू हायजीन वगैरे बोललास, हां. बरोबर? रूमचा ॲस्पेक्ट वगैरे, की एकतर सेफ स्पेसमध्ये जेव्हा आम्ही पण पर्सनली कुठे ऑर्गॅनिक कंटेंटसाठी बाहेर जातो, जसं मी एक छोटीशी ट्रिप केली होती फेब मार्चमध्ये. आम्ही ऑल द वे टू व्हीलरवर कोकणात गेलेलो. सो कोकणात? हां, कोकणात. सो एक सॉरी किती किती वेळेचं हे होतं त्या? एक Journey 20-25 दिवसाची जर्नी होती आणि ॲट अ स्ट्रेच आम्ही ना रोज 5-5, 6-6 तास तरी गाडीवर असायचो. पण जेव्हा जेव्हा आम्ही कुठे स्टे करायचो, जेव्हा कोलॅब्स नसायचे, हां. तेव्हा आम्ही पण पर्सनली जिथे स्टे घ्यायचो, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकतर हेच असायचं, की एकतर मेन ठिकाणी असलं पाहिजे, जिकडून सगळं काही जवळ आहे किंवा आजूबाजूला कुठलं हॉटेल आहे, कुठलं म्हणजे कोणाचं तरी घर आहे किंवा काहीही. सो एक मध्ये कुठेतरी पाहिजे आणि रूम क्लीन पाहिजे, वॉशरूम क्लीन पाहिजे. मेन एक्झॅक्टली माझं तेच पॉईंट होतं. राईट. सो त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा एक स्वतःच्याच जर का आपण स्वतःहून नोटीस केला ना, आता जसं तू बोललास की हां, मुलींमध्ये आणि मुलांमध्ये अनफॉर्च्युनेटली आहे, भरपूर फरक आहे. तुम्ही कितीही मॉडर्न असलात तरी एक थोडंसं स्वतःहून पण काही प्रिकॉशन्स घ्यायलाच लागतात. हो. सो तू ऑफस्कर्ट्सला घेतलंस, हेच आमच्यासाठी पॉसिबल नाही आहे. हां. मला नेहमी सिटीच्या मध्येच राहायचं आहे. म्हणजे आता इव्हन गणपतीपुळ्याला वगैरे आम्ही स्टे केला, दापोलीला आम्ही स्वतःहून 1-2 ठिकाणी स्टे केला, अजून 1-2 ठिकाणी आम्ही घेतलेलं. सो तिथे मी एकदम सेंटरमध्ये बघितलं होतं, जस्ट इन केस काही झालं तर. आमच्याकडे पण बरेच असे टूल्स वगैरे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे नाईफ. म्हणजे आज मी आता ती बॅग नाही आणली, पण एक बॅग मी ह्याच्यात ठेवते, ज्याच्यामध्ये माझे फोन्स, अडॅप्टर्स वगैरे असतात. तर तिथे पुढच्या झिपमध्ये एक आहे माझ्याकडे टूल, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाईफ्स आहेत. अच्छा. आत्तापर्यंत त्याला यूज करायची कधी वेळ नाही आली, पण अनफॉर्च्युनेटली ठेवायला लागत आहेत आपल्यासोबत. सो ह्या सगळ्या काही काही गोष्टी आहेत, ज्या माझ्यासाठी नॉन निगोशिएबलच आहेत. त्या गोष्टी सोबत पण असल्या पाहिजेत आणि जर का मी कुठे जाते तर त्या फॉलो झाल्याच पाहिजेत. म्हणजे उगाचच पैसे वाचवण्यासाठी मी तरी पर्सनली ब्लॉगर्सना हे सजेस्ट नाही करणार की तुम्ही कुठल्याही सर्कमस्टन्सेसमध्ये ॲडजस्ट करा. नाही, इवन कुठल्या स्टेला सुद्धा गेल्यानंतर मी तुला ऐकूनही आश्चर्य वाटेल, इवन तो हे माझं काम आहे आणि ह्याच्यातूनच आम्हाला पैसे मिळतात. स्टेला सुद्धा गेल्यानंतर जर का आम्हाला तिथे अनसेफ वाटलं किंवा एखादी प्लेस शेडी वाटली, आम्ही ते कोलॅब करत नाही, आम्ही घरी निघून येतो. हो, आतापर्यंत झालं कधी असं? एक बार ना शायद से एक वेळा झालाय. सांगू शकतो मला जागेचं नाव नको सांगूस, बट सिच्युएशन काय होता? म्हणजे थोडीशी शेडी टाईपच प्लेस होती. तिथे गेल्यानंतर एक वाईब असते माहितीये, आपण पटकन ती आपल्याला वाईब येते. हां, की बरोबर नाही आहे जागा. हां, सो वी हॅड टू टर्न इट डाऊन, की नाही जस्ट इन केस पुढे मागे तिथे काही झालं. बिकॉज सी आपण जेव्हा कुठल्याही प्रॉपर्टीला वगैरे जातो, प्रॉपर्टी समोरच्याची असते. हो. आता इव्हन अजून एक गोष्ट जी आम्ही फॉलो करतो ती म्हणजे विला किंवा कुठल्याही रेसॉर्टमध्ये गेल्यानंतर एकदा जे माझ्या रूमचं डोअर क्लोज होतं, त्यामुळे मी डायरेक्ट सकाळी उघडते. म्हणजे विला जरी असला तर समजा एक मोठे मोठे विलास फक्त आमच्या दोघांसाठी बुक्ड असतात. हो. 4 BHK, 6 BHK, आम्ही 7 BHK मध्ये पण राहिलेलो आहोत. ओके. पण एकदा संध्याकाळ झाली की केअरटेकरला आतमध्ये एंट्री नाही, अच्छा. की तुम्ही पुढे काही विचार करा माझ्याबद्दल, दॅट आय डोंट केअर. आम्ही आमचं शूट करून घेऊ, दरवाजा डायरेक्ट उद्या सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस उघडेल. बिकॉज म्हणजे बोलण्याच्यात काही होऊ शकतं. राईट राईट. बिकॉज केअरटेकरना एंटायर प्रॉपर्टी माहिती आहे. माहिती मी आहे. तर तिथे एकाच दिवसासाठी गेलेली आहे ना. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात. मग असं. डोअर तुम्ही पूर्ण बंद केलं, त्याच्यानंतर आता मी हे पण ऐकले 2 वे मिरर वगैरे जे असतात. हां, सो ते पण एक आता नेल्स असल्यामुळे मी एकदा चेक करते अच्छा. की माहिती आहे ना, असं मध्ये स्पेस असेल तर सो तेही करावं मी लागतं. असं कधी चेक नाही केलं, मला कधी गरज नाही पडली. राईट. नाही, मी प्रत्येक प्रॉपर्टीला म्हणजे ती माझ्या फ्रेंड्सची जरी प्रॉपर्टी असली तर माझे हां. खूपच मोठा सर्कल असल्यामुळे ना, माझ्या बऱ्याचशा फ्रेंड्सचे वगैरे रिसॉर्ट्स, हॉटेल्स वगैरे आहेत जे आम्ही प्रमोट करायला जातो. पण इवन मित्रमैत्रिणींचे जरी असले तरी मी तिथे जाऊन चेक करते. ह्याला सोडून अजून काही असे टेक्निक्स आहेत जे तुला शेअर करावं असं वाटेल? मग शक्यतो जेव्हा आपण कुठल्या नवीन ठिकाणी जातो संध्याकाळच्या आत, म्हणजे आधी जो कन्सेप्ट होता ना, म्हणजे मला असं वाटायचं की यार हे काय आहे 7च्या आत घरात वगैरे. पण बाहेर कुठेतरी गेल्यानंतर तुम्हाला ते फॉलो करायला पाहिजे. म्हणजे आम्ही सुद्धा करतो मोस्टली रात्री वगैरे, असं शक्यतो कुठे नवीन ठिकाणी बाहेर पडत नाही. कोणी सोबत असेल तर डेफिनेटली. आता आम्ही जसं रिसेंटलीच आता दापोलीला गेलो होतो, आमच्यासोबत हॉटेल्सचाच एक म्हणजे लाईक मुलगी आणि एक मुलगा म्हणजे भाऊ बहीण होते. हां. सो ते तिथले लोकल होते, त्यांच्यासोबत आम्ही रात्री काहीतरी 12-12:30 वाजता बाहेर फिरायला गेलेलो. बापरे. ओके. सो सोबत कोणी असेल तर इट्स ओके. पण आम्हीच दोघं फक्त 2 व्हीलरवर असेल तर शक्यतो आम्ही चान्स घेत नाही. आता मालवणला वगैरे आम्ही जिथे गेलो तर तिथे तर बरंच काही आहे, म्हणजे भूताचं वगैरे नाही, पण असं चोरी होऊ शकते. गाव आहे, खेडगाव आहे, पटकन असं अरे एक मुलगी एक मुलगा रात्री 2 व्हीलरवर फिरतात, काही होऊ शकतं. सो तो एक 7च्या आत घरातवाला पण जर का फॉलो केला
तर मला असं वाटतं बेटर आहे. अच्छा, मी एक विचारणार होतो, पण जसं तू सांगितलं 7च्या आत घरात, तर मला असं वाटतं ना तू आतापर्यंत कोणतेही असं हॉरर किंवा पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज बघितले नाही असतील? नाही, मी नाही? खूप विचार करत होते की कोकणामध्ये कुठला एखाद्या टर्नला एक बाई वगैरे आली समोर वगैरे, माझ्या डोक्यात खूप होतं. इवन कोकणात जायच्या आधी मी बरेचसे हॉरर पॉडकास्ट बघत होते, पण नाही दिसलं यार काहीच. इंटरेस्ट आहे अशा काही गोष्टीमध्ये? डेफिनेटली. पण चांगली पण गोष्ट आहे, टचवूड नाही दिसलं. नाही दिसलं. हो, पण असं वाटायचं मला की एखादा कुठल्या तरी घाटात काय दिसेल का चाकू वगैरे तर रेडीच असं. आहे. पण भूतांना काय यार चाकू, बट नाही, ट्राय करण्यात काय. पण असा एक एक्सपिरियन्स महाबळेश्वरला चकवा लागला होता, पण ते हो. खूप आधी. हा, एक शेअर कर. सो आम्ही 4 जण होतो ऍक्च्युली, हा. आणि तेव्हा मी फक्त सेकंड टाइमच महाबळेश्वरला गेलेले. मंडे टू फ्रायडे फुल 5 दिवसाचा लाईनअप घेतलेला, ओके. क्रेझी लाईनअप घेतलेला. आणि विचार केला एवढा राम जातोय, एवढा खर्च वगैरे होणार आहे, पेट्रोल टोल हे ते, आणि एक ते माझं खूप कॅल्क्युलेशन असतं. सो एवढा खर्च होतोय तर माइट एज वेल जास्त काम घेऊ. एकदम शेवटचा दिवस ना मी पॅराग्लायडिंगसाठी ठेवलेला, तेही कोलॅबच होतं. बट मी विचार केला एकदम लास्टच्या दिवशी एकदम फुल आराम करू, एक नवीन एक्सपिरियन्स, कधी केलं नव्हतं पॅराग्लायडिंग वगैरे, लास्ट इयरची वगैरे गोष्ट असेल ही. आणि आम्ही पॅराग्लायडिंग करून आलो. ऑल्टिट्यूडवाल्यामुळे थोडंसं हे फील होतं ना, तसं आम्ही सगळ्यांनी केलं आणि सगळ्यांना थोडं असंच झालेलं. आणि त्या लास्टच्या दिवशी ना मी 3 कोलॅब्स ठेवलेल्या. एकाच ओनरचे 2 प्रॉपर्टीज होते, एक Okay. रेसॉर्ट होता आणि एक विला होता. विला आम्ही दुपारी कव्हर केला. ते आम्हाला सांगत होते एंटायर विला घेऊन टाका. आम्ही म्हटलं नको, आम्ही रेसॉर्ट घेतो, कसं सकाळी उठून परत घरी जायचंय हो. सॅटर्डेला, त्यांच्याकडे पण चेक इन्स वगैरे असतात. तर आम्हाला रेसॉर्टमध्ये असेल तर कसं कोणीतरी मॉर्निंग कॉलसाठी वगैरे येईल, हो. या हिशोबाने आम्ही रेसॉर्ट संध्याकाळी जायचं ठरवलं होतं. विला कव्हर करून आलो, पॅराग्लायडिंग करायला गेलो, आणि जसं आम्ही पॅराग्लायडिंग करून परत रेसॉर्टला जात होतो, मला रिअलाइज झालं की माझा गिम्बल राहिलाय. आणि अच्छा, तेव्हा मी जस्ट गिम्बल घेतला होता. नवीन. सो माझं असं झालं, गिम्बल छोड़ के नहीं जाना है, इतना गया है, मुझे चाहिए, मतलब चाहिए, गाडी घुमाओ और वो विला पे चलो. आम्ही विलाला गेलो. ते एका गेटेड कम्युनिटीच्या आतमध्ये तो विला होता. गुगल मॅप्सवर तो दिसत नव्हता. आणि आम्ही शोधतोय तो विला कुठे आहे, काय आहे. ओनरनी लोकेशन पाठवलेलं, त्याच्यावरती ट्रेस करतोय, विलाच दिसत नाहीये. घुमून फिरून परत एकाच सर्कलला येतोय, विला दिसत नाहीये. कुत्रे गाडीवर फुल भुंकतायत. आम्हाला माहित नाही काय चाललंय. एक 7-7:30ची वेळ असेल, संध्याकाळी. आणि आम्ही चौघही सेम एज ना, 24, 25, 26, त्याच्यापेक्षा मोठं कोणीच नाही. आणि एक माणूस अचानक मध्ये झाडांना पाणी देताना दिसला. ओके. सो त्याला विचारलं की हा विला कुठे आहे म्हणून. तो बोला ये विला ही नहीं है ये सोसाइटी में. म्हणलं अंकल हम दोपहर को आके गए, म्हणलं हम कस्टमर है और हमारा सामान रह गया. नाही बेटा तुम्ही जा इथून, हा विलाच इथे नाही आहे. मग आम्ही ना गाडीच्या काचा वगैरे वर घेतल्या. म्हटलं आता मिळाला तर ठीक, नाही तर गपचूप रेसॉर्टला जायचा. गेला तो गिम्बल. जस्ट थोडंसं पुढे गेलो, लेफ्ट साईडला विला, आणि सौरभ उतरला, पटकन गेला विलामध्ये गिम्बल घ्यायला, तर लाईटच गेली. केअरटेकर आणि हा जोरात एकत्र ओरडले. बापरे. त्याच्यानंतर मग तिथून निघालो आणि रेसॉर्टमध्ये. बट तो फर्स्ट आणि लास्ट एक्सपिरियन्स महाबळेश्वरमध्ये. त्यानंतर आम्ही एव्हरी ऑल्टरनेट मंथ महाबळेश्वरला जातो. आत्तापर्यंत काही एक्सपिरियन्स नाही. अच्छा. आणि महाबळेश्वरला आम्ही रात्री वगैरे फिरतो, कारण तिथे आता सगळे स्पॉट्स वगैरे माहिती झालेले आहेत, पण नाही असा एक्सपिरियन्स नाही. अच्छा. आपण तेच आता कंटिन्यू करूया. हॉररचं तू मला सांगितलं तुला चकवा भेटलेला, ठीक आहे. राईट. ठीक आहे. मी 2 वेळा एक्सपिरियन्स केला. माझ्या घरी गेले मी ट्रॅव्हल करताना, कधी मला काय भेटलं नाही आहे. खूप वियर्ड परिस्थिती होती ती, बट ठीक आहे, ती गोष्ट वेगळी आहे. ट्रॅव्हल आपलं हॉररची गोष्ट वेगळी, आपण स्टेवरतीच राहूया. तर आतापर्यंत तुला असं बेस्ट कोणता प्रॉपर्टी वाटेल आहे ज्याच्याकडे व्ह्यू एकदम लाजवाब असा 5/5? बघ कोकणातच बोलेन मी जास्त तर कोकणात गेलेली नाही आहे, किंवा माझे पहिले 2 एक्सपिरियन्सेस कोकणातले खूप खराब होते, बिकॉज मी आजारी पडलेली. प्रॉपर्टीज विषयी काहीच नाही, बट माझ्या बॉडीला तेवढं कोपअप करता नाही आले तिथलं वेदर. पण ह्या वर्षाच्या जर 2 ट्रिप्स होत्या ना, आणि स्पेशली दापोलीला मी जे 2-3 केले, म्हणजे इथे माझी रूम आणि समोर असायला एक बीच, लिटरली झोपेत आवाज येतोय. इवन आत्ता रिसेंटली मी गुहागरला एक प्रॉपर्टी केली, सी ब्रीज नावाची. तिथे पण तसंच एक फुल कॅसल सारखा विला, आजूबाजूला फक्त आणि फक्त कोकोनट ट्रीज आणि बीचचा आवाज. मालवणला एक प्रॉपर्टी होती असंच, म्हणजे महाराष्ट्र टुरिझमच्या एका रेफरन्सनी आम्हाला ते मिळालं होतं, रिव्हर कोस्ट नावाची, की इथे कॉटेज आहे, कॉटेजच्या बाहेर पडल्या कार्ली रिव्हर, म्हणजे क्लास व्ह्यू. महाबळेश्वरचे व्ह्यू तसेच असतात. म्हणजे महाबळेश्वरला इव्हन रस्त्यातून जाताना सुद्धा एवढं मस्त वाटतं ना. डझंट मॅटर तू 2 व्हीलरवर आहेस, 4 व्हीलरवर आहे. आम्हाला कधीच असं वाटलं नाही यार यहाँ पे काश 4 व्हीलर होता. तो फुल ऑन मजा, फुल ऑन तो वेदर.
एक तापोळ्याला ब्राउनस्टोन नावाची प्रॉपर्टी आहे. क्लास व्ह्यू म्हणजे एक क्लासच व्ह्यू. आणि असे बरेच आहेत, म्हणजे काही बजेटवाले पण आहेत. आता दापोलीचे वगैरे सगळे बजेटवाले होते. ब्राउनस्टोन हा थोडासा हाय एंड ह्याच्यामध्ये गेला. पण द व्ह्यू अँड द काइंड ऑफ वाईब दॅट दे ऑफर ना, भाई उसी का पैसा आहे. म्हणजे मी क्रिएटर जरी नसते तरी मी स्वतःहून तिथे गेली असती किंवा नेक्स्ट टाइम कदाचित स्वतःहून जाईन सुद्धा. एवढे मस्त प्रॉपर्टीज. काही 1-2 असे रेकमेंडेशन असेल विलासची प्रॉपर्टीचे, तुला नाव माहीत असेल? जर का बजेटमध्ये बघत असाल महाबळेश्वरमध्ये, तर एक भिलार या गावामध्ये गुरुस्पर्श नावाचं रेसॉर्ट आहे. फुल व्हॅली व्ह्यू, 9च कॉटेजेस आहेत फक्त. आणि त्यातल्या 5 रूम्स ना फुल व्हॅलीचा व्ह्यू आहे. एकदम क्रेझी आणि बजेटमध्ये. आणि तापोळ्याचं जे मी ब्राउनस्टोन म्हटलं ते थोडंसं हाय एंडला गेलं, पण त्याला पण फुल व्हॅलीचा व्ह्यू, मोरांचे आवाज वगैरे येतात, असे एकदम क्लास वाटतं. आणि आपल्या इथे असं नेरळ कर्जतला तर असं काही खूप असं वाव फॅक्टरवाली कुठली प्रॉपर्टी नाही आहे. मी सजेस्ट करेन की तुम्ही थोडंसं बाहेरच जा, कोकणात ट्रॅव्हल करा. म्हणजे भले मला एक्सपिरियन्स चांगला नसेल आला तरी भाई बॉस, म्हणजे जे लोक बोलतात ना की कोकण वेडे आणि ते टाईप्स, म्हणजे तुम्ही लिटरली फील कराल ते. आणि आता ड्रोन वगैरे घेतल्यापासून तर जे लाईक वरून आपण बघतो ना, जे क्रिएटर्स म्हणजे तिथले पण जे ट्रॅव्हल क्रिएटर्स व्हिडिओज बनवतात आणि ते जे दाखवतात ना, जेव्हा तुम्ही ते इन रिअल लाईफ बघताना ब्रो, यू गो क्रेझी. देवघाळी बीच म्हणून एक इथे आहे. आम्ही गणपतीपुळ्याला राहतो तर रत्नागिरीच्या इकडे एक देवघाळी बीच म्हणून आहे. सो तो पण एकदम क्लास व्ह्यू आहे. गणपतीपुळ्याचा बीच खूप चांगला आहे, क्रेझी मस्त. तू आता एकदम असं टेम्प्ट करत आहेस जायला बाहेर. आपण आता नेक्स्ट पॉडकास्ट बाहेर शूट करूया. स्टे मी बघते, तू तुझं सेटअप घेऊन. आपले इक्विपमेंट सगळे असतील, आपले सगळे लोक असतील, आपण तिकडे मस्त बसूया सेटअप बनवून, पाणी मस्त व्ह्यू असेल आणि यावर असं काहीतरी गप्पा गोष्टी करत आहोत, कोणाची तरी बिचिंग करत आहोत. राईट. एक शाउट आउट अजून, फनच्या ज्या प्रॉपर्टीज असतात ना, दॅट इज ऑल्सो क्रेझी. म्हणजे फनच्या प्रॉपर्टीजमध्ये देर आर नो कमर्शियल्स इन्वॉल्ड, पण जी सर्व्हिस ते तुम्हाला देतात ना, दॅट इज म्हणजे ब्लॉगर्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोलते आहे. ऑफकोर्स कस्टमर्ससाठी तर सर्व्हिस केली भेटे, बट इवन ब्लॉगर्सना पण जी ट्रीटमेंट मिळते ना बॉस, एकतर फन ना थोडंसं लाईक इको फ्रेंडली, आपण त्याच्याकडे थोडं नंतर वळूया. इको फ्रेंडली एक तर त्यांचे रिसॉर्ट्स हॉटेल्स असतात. आणि गणपतीपुळ्याचं फन पण म्हणजे इथे त्यांचे कॉटेजेस, इथे त्यांचे टेंट आहेत, समोर बीच आहे. क्रेझी प्रॉपर्टी, क्रेझी. आपण जाऊया कुठेतरी बाहेर फिरायला आता. ओके, आता जसं आपण टॉपिक काढलेलाच आहे इको फ्रेंडलीचा, तर आतापर्यंत असे हे आता ट्रेंड आलेला आहे स्टेजमध्ये की मॅक्झिमम इको फ्रेंडली आपण गोष्टी ठेवूया, असं आलेलं आहे का आतापर्यंत? हां, म्हणजे आता एक ट्रेंड सुद्धा चालू आहे, पण बरेचसे हॉटेल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ना वर्षानुवर्षापासून करतायत ब्रो. जसं आता फॉर एक्झाम्पल शिर्डीला तू कुठलेही हॉटेल्स बघ, वरती सोलार पॅनल्स तुला दिसतील. सो सोलारमुळेच, बिकॉज शिर्डीला कसं सकाळी 4-5 वाजता उठून लोक आरतीला जातात. म्हणजे तुम्ही त्याच्या मागची पण सायकोलॉजी समजा. म्हणजे हा फॅड तर आहेच डेफिनेटली, नाव एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी दॅट इको फ्रेंडली झोनमध्ये सगळ्यांना जायचं आहे. बट आता शिर्डीला कसं 4-5 वाजता लोक उठून आरतीसाठी जातात, पण तिथे थंडी असते. मग एवढं सकाळी पाणी कुठून येणार गरम? गिझर लावत बसलो तर बिल किती येणार? त्यामुळे मग सोलार किंवा अजून म्हणजे आता तिथे सनलाईट पण खूप जास्त आहे. So they are making use of the resources that they have. मॅक्झिमम सोलार पॅनल, ते एनर्जी तेवढंच. अजून त्यापेक्षा पुढे असं काही कोणी यूज करत आहे आता बरेच नाही, बट आता जसं फनचं मी नाव घेतलं तर आता फनवाले काय करतात, त्यांचे टॉयलेटरीज म्हणा किंवा त्यांचे लिनन्स वगैरे आहेत ना, जर का तुमचा 2 दिवसाचा स्टे असेल तर तिथे त्यांनी लिहिलेलं आहे की इफ यू आर कम्फर्टेबल आम्ही ते चेंज नाही करणार. बिकॉज तू विचार कर, एवढे कस्टमर्स येऊन राहतात एका रिसॉर्टमध्ये, रोज रोज जर का सगळ्या गोष्टी लॉन्ड्रीमध्ये गेल्या तर वॉटर रिसोर्स पण किती वेस्ट होतात. पण ते आपल्याला चॉईस देतात की इफ यू आर कम्फर्टेबल, त्यांच्या बाथरूम्समध्ये वगैरे लिहिलेलं असतं की इफ यू आर कम्फर्टेबल तुम्ही ते टॉयलेटरीज किंवा तुम्हीच यूज केलेलं आहेत ना, ते टॉवेल्स वगैरे तुम्ही यूज करा, तुम्ही लेनन तसंच ठेवा. असं बेसिकली टोटली तुमचं चॉईस आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर, अदरवाईज नाही. ठीक आहे. आता हे जर तू फंड सांगितलं, जसं महाराष्ट्र टुरिझमचं सांगितलं, ठीक आहे, मग हे बेसिकली कोलॅबरेशन्स येतात कसे? सो बघ, अगेन द फ्री फीचर ऑन इंस्टाग्राम. तुम्ही हवं तेव्हा हवं तेवढ्या लोकांना इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. तुम्ही एक मेसेज क्युरेट करा की तुम्ही काय करता. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता आपण एक अज्युम करून चालूया की जे आपण पहिले 4 स्टेप सांगितले, 4-5 ते आत्तापर्यंत लोकांनी फॉलो केलेले आहेत. आता आपण त्याच्या पुढचं स्टेपकडे वळूया की समजा माझ्या पेजवर आजच्या तारखेला एक 30 व्हिडिओज मी बनवलेले आहेत. सो त्या मी आत्तापर्यंत काय केलेलं आहे त्याचा एक बेसिक मेसेज बनवा. इंग्लिश, हिंदी, मराठी, ज्या कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, तुम्ही तुमच्याबद्दल इंट्रोड्यूस करा की बाबा मी वैभवी, आत्तापर्यंत आम्ही 10, 15, 20 हे एवढं केलेलं आहे, माझी हायेस्ट व्ह्यू व्हिडिओ ही एवढी आहे.
जर का तुम्हाला माहिती असेल की तुमच्या व्हिडिओने तिथे किती बिझनेस गेला तर तेवढं टाका, नाहीतर एवढ्या डिटेलमध्ये नंबर्स नवीन नवीन असताना एवढ्या डिटेलमध्ये नंबर्समध्ये घुसायची गरज नाही. सिम्पल. आणि फक्त तुमचं एक बेसिक इंट्रोडक्शन, त्या ह्याची प्रॉपर्टीची लिंक वगैरे करून जेवढ्या लोकांसोबत तुम्हाला काम करायची इच्छा आहे बिनधास्त तुम्ही मेसेज करा. 10 लोकांमधून एक जण तर तुम्हाला रिप्लाय करेल, पॉझिटिव्ह रिप्लाय करेल आणि त्याच्यामधून कदाचित काहीतरी फ्रुटफुल होऊ शकतं. हे झालं स्टार्टिंगचं. एकदा तुम्ही थोडंसं नाव कमवता या याच्यामध्ये किंवा एकदा लोकांना बिझनेस यायला लागतो किंवा एखादी तुमची रील व्हायरल जाते तेव्हा लोक तुम्हाला स्वतःहून रीच आउट करतात. म्हणून मी एक डायलॉग असं मारला की मी कधीच अशेम नाही, म्हणजे आज सुद्धा एवढे फॉलोअर्स होऊन सुद्धा ज्या प्रॉपर्टीज मला बेस्ट वाटतात ना त्यांना मी स्वतःहून रीच आउट करते. मला त्याच्यात काही चुकीचं किंवा कमीपणा नाही मी त्याच्यामध्ये समजून घेत. सो बऱ्याचदा स्टार्टिंगला तुम्हाला मेसेज करावा लागतो, तुम्हाला पिच करावं लागतं आणि एकदा तुमच्या व्हिडिओज व्हायरल झाला की समोरून मेसेजेस येतात ना, मग त्यांना मस्तपैकी इथे बसून आपण रिप्लाय करायचा. एक ऑन एन एव्हरेज दिवसामध्ये किती मेसेजेस येत असतील? सो आत्ता तरी टचवूड बघ, मी माझे कमेंट्स डीएम्स वगैरे मी नाही हँडल करत, बट क्लायंट्सचे मेसेजेस पकडणार एक 5-10 दिवसाला येतात. व त्याच्यामधून पण जर का एखादं असं असेल की ज्यांच्यासोबत मी बोलायला पाहिजे किंवा माझा टाईम गेला पाहिजे त्यांच्यासोबतच मी बोलते. जे लोक फक्त प्राईज वगैरे काढायला आले असतात ना त्यांना आम्ही इंस्टाग्राम डीएमवरच उडवून लावतो. कारण की बरेच लोक खूप टाइमपास पण करतात. बघ आपला ह्याच्यामध्ये खूप टाइम गेलेला आहे ब्रो, आपण टाइम इन्व्हेस्ट केलाय. सो मला नाही चालणार माझा टाइम असं कोणी एरा गेरा नथू गेरा के वेस्ट करेगा तो. सॉरी, नॉट हॅपनिंग. सो मग जे त्यातल्या त्यात पण जे 5-10-15 आलेले असतात त्याच्यामधून पण जे चांगले आहेत त्यांच्यासोबत मी आम्ही त्यांच्याकडून नंबर घेतो आणि मी त्यांना कॉल करते. अदरवाईज आम्ही तिथेच टाटा बाय बाय करून टाकतो. ठीक आहे, म्हणजे 5 ते 10 तुमच्याकडे लीड्स येतात एक, पण त्यातले ऑब्व्हियसली ते आपल्याला कव्हर अप करावं लागतं आपल्या हिशोबाने. सो हे इंस्टाग्रामवर, आता माझा व्हॉट्सअप नंबर पण लिंक्ड आहे इंस्टाग्रामवर. मला डायरेक्ट पण कोणी लोक असं असतं ना की अरे डीएम क्यू खेळना आहे, आपण डायरेक्ट बंदी काही कॉल करताय. हां, सो मग ते व्हॉट्सअपवर येतात, कॉल करतात. अच्छा, तो डायरेक्ट तुझा नंबर आहे का तुला जो मॅनेज करतो तो त्याच्यावर का सौरभचा नंबर आहे? नाही, इंस्टाग्रामवर माझा आहे, पण आय कॅन डेफिनेटली मॅनेज. म्हणजे मला जर का वाटलं ना की कोणी ऐसाही फोन करके बस टाइमपास कर रहा है तर मी त्यांना उडवून पण लावू शकते. तेवढी मी आता हे झालेली आहे. ठीक आहे, चालेल. आतापर्यंत तू फक्त महाराष्ट्र टुरिझम बरोबर काम केलेलं आहेस बरोबर का, कोणत्या टुरिझम बरोबर केलेलं आहे? नाही, मोठ्या बोर्ड्समध्ये ओनली महाराष्ट्र टुरिझम. तर मग असं कोणता गोल आहे किंवा मला या टुरिझम बरोबर काम करायचं आहे किंवा XYZ लोकांबरोबर काम करायचं आहे, गोल किंवा आपण हे माइलस्टोन बोलू शकतो, ते माझ्यासाठी माइलस्टोन लिहून तर ठेवलंय. बट यार सगळ्याच टुरिझम बोर्ड सोबत काम करायला आवडेल, कदाचित पुढे मागे थोडंसं बाहेर पण जायला आवडेल. सो टुरिझम बोर्ड ॲज इन मला राजस्थान किंवा ती साईड गुजरात राजस्थान करायला आवडेल. बिकॉज आय बेन टू राजस्थान, इट्स अ ब्युटिफुल स्टेट. किंवा इवन मध्य प्रदेश जर का काही असेल ना पॉसिबिलिटी, बिकॉज ते लाईक नॅशनल पार्क्स वगैरे, तर मला त्यात इंटरेस्ट आहे. मी थोडीशी नॉर्थ ईस्टकडे माझं थोडं निग्लेक्शन आहे. ह्या साईडचे जे आपले वेस्टवाले जे हे आहेत ना त्याच्यामध्ये माझं थोडं जास्त. तुने पण माझा इंस्टाग्राम बघितलं, यूट्यूब पण तुने बहुतेक चेक केला असेल. मी पण ट्रॅव्हलचे व्हिडिओज बनवलेले आहेत. बट माझं असं स्वप्न आहे की मला जे 7 सिस्टर्स आहेत ते मला कव्हर करायचं आहे, की ते खूप खूप सुंदर आहे आणि तिकडचं जे कल्चर आहे ते ऑब्व्हियसली पूर्ण इंडियामध्ये डिफरंट आहे तिकडचं. राईट. आणि तिकडे खूप सारे असे गाव आहेत जिकडे तुम्ही जर बाकीच्या साईडने इंडियाने येत असाल ना तर तुम्हाला ते लोक अच्युत मानतात, म्हणजे आपण खालच्या दर्जाचे लोक त्याच्यासाठी. हो, मी बघितलंय बरेच. तर ते एक मला बघायचं आहे की असं का. आणि ॲक्च्युली मला क्वेश्चन्स विचारायला खूप जास्त आवडतात, इंटरॅक्ट करायला खूप जास्त आवडतं, त्यामुळे आपण पॉडकास्ट पण चालू केलेला आहे. आय कॅन सेन्स दॅट. तर मला ती गोष्ट जाणून घ्यायची आहे. मी ऑब्व्हियसली ऑनलाईन खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आहेत आणि माझं एक बकेट लिस्टमध्ये माझी एक गोष्ट होती की मला इकडून मुंबईमधून सायकलिंग करून अरुणाचल प्रदेशपर्यंत जायचं आहे. बट ती खूप आधीची गोष्ट होती. आता माझा खूप साऱ्या गोष्टी, माझ्या बॉडीमधल्या खूप साऱ्या गोष्टी बंद झालेल्या आहेत एजच्या हिशोबाने. आता मी 28चा आहे. तर ते आता कसं आपण जेव्हा थोडेसे मोठे होतं ना तेव्हा आपल्याला थोडंसं आरामाची पाहिजे असते, तर त्यामुळे. पण ऑब्व्हियसली तर मला कधी तो चान्स भेटला तर मी करेन इकडे अरुणाचल. अरुणाचलमध्ये इटानगर नावाची बहुशेक तिकडची राजधानी आहे, कॅपिटल आहे. तर खूप खूप सुंदर आहे ती आणि मला ते ॲक्च्युली ते टच करायचं आहे. बस तेवढा एक तो माझा बकेट लिस्ट आहे. म्हणून मी तुला विचारलं की तुझं जे टुरिझम आहे, ठीक आहे, ते मध्य प्रदेश सांगितलं, राजस्थान सांगितलं. राजस्थानमध्ये एक अशी कोणती एक्झॅक्ट लोकेशन आहे जे तुला व्हिजिट करायची आहे? बघ, जयपूरला मी जाऊन आली आहे, पण मला परत तिथे एक टच बेस करायला डेफिनेटली आवडेल. बिकॉज तेव्हा मी कॉलेजमध्ये असताना गेलेले.
कॉलेजचे लाईक लिटरेचर फेस्टिवलसाठी ते लोक घेऊन गेलेले, जयपूर लिटरेचर फेस्टिवल. तेव्हा आम्हाला असं स्वतःहून काही एक्सप्लोअर नाही करता आलं. म्हणजे जे आता तू बोललास ना की स्वतःहून ते बजेट करणं आणि त्याच्यामध्ये जी मजा आहे ना, ती जेव्हा तुम्हाला दुसरं कोणीतरी घेऊन जाताना ती येत नाही. म्हणजे मला माहिती आहे आता मला हे कसं मॅनेज करायचं आहे, काही प्रॉब्लेममध्ये फसले तर स्वतःहूनच त्या प्रॉब्लेममधून बाहेर यायचं आहे किंवा कमी पैशामध्ये जास्तीत जास्त एक्सप्लोर करायचं, ती वाली जी फिलिंग असते ना, ती मला परत एकदा जयपूरला एक्सपिरियन्स करायची आहे. आणि बाकी जयपूरला पण लाईक उदयपूर वगैरे खूप ब्युटिफुल सिटीज आहेत. माझी एक मावशी राहते जोधपूरला, ती मला खूप वर्षांपासून बोलवते, मी कधी तिच्या घरी गेलेली नाही आहे. सो मला जोधपूरला जायला आवडेल. सो हे जे पिंक सिटी, ब्लू सिटी अँड हे असं मला सगळं एक्सप्लोअर करायला आवडेल. इनफॅक्ट इवन महाराष्ट्रामध्ये पण मी थोडासा तो आपला जो नागपूर वगैरेचा जो पट्टा आहे, तो गडचिरोली वगैरे साईड, सो ती मी कधी एक्सप्लोअर नाही केली. मला तिथेही जायला आवडेल. म्हणजे बाहेरचं लोकांना दाखवण्यापेक्षा आधी आपल्या इथेच काय आहे ना, ते मला थोडं कव्हर करायला ऑन प्रायोरिटी आवडेल. आणि रिप्रेझेंटिंग मराठी. येस येस ऑफकोर्स, आय मीन वाय नॉट, बिकॉज माझे तिथले फ्रेंड्स वगैरे पण आहेत भरपूर. हॉस्टेलला गडचिरोलीचे वगैरे फ्रेंड्स आहेत, त्यामुळे त्यांनी ना बरंच काय काय सांगितलेलं आहे त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल. सो मला ते एक 8वी 9वीत असल्यापासूनच ती क्युरिओसिटी होती की तिथले लोक कसे राहत असतील. म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल की माझी मम्मी जेव्हा माझ्यासाठी हाईड अँड सीक वगैरे घेऊन यायची ना, तर त्यांचं असं बिस्किटमध्ये चॉकलेट, सो ते सुद्धा त्यांनी बघितलेलं नव्हतं. सो तिथली लोक कशी राहत असेल किंवा तिथलं कल्चर काय असेल, आणि हे आपण ट्रॅव्हल थ्रू माझ्या पेज थ्रू, इट्स अ गुड पेज अँड इट्स अ गुड प्लॅटफॉर्म टू शो इट टू एव्हरीबडी. सो मला स्वतःला आधी ते एक्सपिरियन्स करायचं आहे, तेव्हा मला ते अजून लोकांपर्यंत पोचवायचं आहे. ओके, आता आपण इंडियाचं बोललं, बाहेर जर तुला जायचं असेल, ठीक आहे, ऑब्वियसली तू स्टेज वगैरे करते, पण कधी ना कधी तुझं असं गोल होईल की ओके मला पूर्ण माझी जी जर्नी आहे ते मला दाखवायचं आहे. आणि ऑब्वियसली तुझं यूट्यूब चॅनल पण आहे, ते मी खाली लिंक करेन. तर तुम्हाला कोणालाही बघायचं असेल तर तुम्ही जाऊन यूट्यूबवरती चेक करू शकता. ऑब्वियसली इंस्टाग्राम पण असणारच आहे, मला ते टॅग करायची गरज नाही, ती जास्त फेमस आहे माझ्यापेक्षा. एनिवेज, आपण इंटरनॅशनल बोलत होतो, तर इंटरनॅशनलमध्ये असं कोणती कंट्री आहे किंवा स्टेट आहे किंवा सिटी आहे जी तुला व्हिजिट करायची आहे, तुझ्या बकेट लिस्टमध्ये आहे ती? बघ, आता सध्या तरी एक 2024चा तू क्रेज बघितला असेल, ते कझाकिस्तान, अझरबायजान वगैरे ते सगळं लोक खूप प्रमोट करतात. लाईक तिथले टुरिझम बोर्ड आपल्या लोकांना बोलवत आहेत प्रमोट करून घ्यायला, बिकॉज दे नो की इंडिया हा खूप बिग मार्केट आहे. तसे काही छोटे छोटे कंट्रीज आहेत. किंवा मला आफ्रिकेत जाऊन लाईक सफारीज वगैरे करायला आवडेल. मला माहीत नाही ते कधी पॉसिबल होणार आहे, बट हिअर्स मी टॉकिंग टू द युनिवर्स, पुटिंग इट आउट दे तुझ्या पॉडकास्टच्या थ्रू, की ते एक मला करायला आवडेल. किंवा मला ना आधीपासूनच US खूप लाईक असं फॅसिनेशन होतं. प्रत्येक इंडियन्सला असतं असं का? हां, म्हणजे माहीत नाही, तिथली लोक तशी खूप डंब आहेत, पण मला फक्त त्या कंट्रीचं एक खूप फॅसिनेशन आहे. म्हणजे मी तिथल्या लोकांसोबत भरपूर इंटरॅक्ट केलेलं आहे, त्याच्या बेसिसवरती मी हे सांगू शकते की आजकाल आपले आजी आजोबा जेवढे ॲडव्हान्स आहेत तिथे काही नाही आहे. म्हणजे कितीही ती कंट्री डेव्हलप असली तरी असं, पण हां ती कंट्री खूप छान आहे. सो मला तिथे जायला आवडेल. ते कसं आहे, काय आहे. आफ्रिका एक झालं, दुबई तर सगळ्यांनाच, म्हणजे सगळ्या मुलीचं ते एक काइंड ऑफ एक ड्रीमच असतं, तू बोलू शकतो. तर ते खूप असं एक कॉमन ड्रीम आहे सगळ्या लोकांचं. पण मला दुबईला जाऊन, किंवा इवन लेंटची फॅक्टरी आहे माहिती आहे चॉकलेट्स स्वित्झर्लंडला, सो ते एक मी खूप असे जास्त कधी पैसे आले तर मी तिथे जाईन पहिले चॉकलेट्स खायला, मग त्याच्यानंतर आपण बाकी बघू. चालेल. अजून काही तुझ्या बकेट लिस्टमध्ये आहे जे तुला करायचं आहे? बघ, तसे तर खूप अनरिअलिस्टिक गोल्स आहेत, बिकॉज एकतर मी ना छोटे असल्यामुळे मी नॉर्थला जरी आपल्या इथे उत्तराखंडला वगैरे गेले ना तरी मला खूप थंडी वाजते. सो आय डोंट नो की ते नॉर्दर्न लाईट्स आणि असं काय, म्हणजे मी काही तुला खूप अनरिअलिस्टिक असं काही सांगणार नाही आहे. बट हां रे, असे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एखादं वेल सायटिंग, बिकॉज मी वेल शार्कचे व्हिडिओज वगैरे खूप बघते यूट्यूब शॉर्ट्सवर, क्रेझी बघते मी, त्यामुळे तसलं काहीतरी मला बघायला खूप आवडेल. मग घाबरेन मी, बट आवडेल डेफिनेटली. मग एक स्वॉलबार्ड एक नावाचं एक छोटासा, खूप वरती नॉर्थ पोलच्या इकडे एक छोटासा आयलंड आहे, तिथल्या क्रिएटर्सचे मी व्हिडिओज बघते. सो मला तिथे जाऊन कधीतरी एक दिवस का होईना, भले थंडीने गारठून जाईन, पण तो एक करायला आवडेल. आणि अजून काय आहे, मी छोटेसेच ड्रीम्स आहेत, एवढे काय नाही. त्या साईडलाच आहे ना ॲक्च्युली, नॉर्थ पोल साऊथ पोलच्या साईडला, नॉर्थ पोलच्या साईडला ॲक्च्युली खूप सारे असे स्टेट्स आहेत जिकडे 6 मंथचं डे असतात, 6 मंथचे नाईट असतात. तुला बहुतेक माहीत असेल. हो, राईट. तर 24 तास तिकडे डे लाईट असते. तर एक खूप फेमस कंटेंट क्रिएटर आहे, लॉस्ट ले ब्लांक, बहुतेक तुला माहीत असेल. तर तो तिकडे गेलेला आणि मी शॉक झालं की 6 महिने दिवस, 6 महिने रात्र, आणि आपल्याकडे असं 12 तास.
खूप क्रेझी गोष्टी आहेत. तर माझ्या बकेट लिस्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी म्हणजे आहेत. ते ऐकून कधी कधी रिअलिस्टिक नाही वाटत, हो. पण जेव्हा तिथे लोक त्यांचं खरंच डॉक्युमेंट, अगेन दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ ट्रॅव्हल ओनली, दे आर Yeah. डॉक्युमेंटिंग द लाईफ. सो हे जेव्हा आपण सगळं बघतो ना की यार बाहेर एवढं सगळं चालू आहे, सो क्रेझी वाटतं. आता तुझं ऑब्व्हियसली तू स्टेजचा आता प्लॅन केलास, ठीक आहे. तुझं Right. स्टेजसाठी तू 90,000 फॉलोअर्स तू गार्निश केलेले आहेत, तू जमा केलेस, ठीक आहे. मेहनत करून तुझे 1.5-2 वर्ष जे पण तू लावलेस, ठीक आहे. आता स्टेजच्या नंतर, ठीक आहे, ऑब्व्हियसली कुठे ना कुठे तुला असं वाटेल की हा आपल्याला हा बिझनेस मोठा करायचा आहे, ठीक आहे. तर मग काय तुने काही प्लॅन्स केलेले आहेत? सो तेच म्हणजे आता थोडंसं स्टेटवरून थोडंसं नॅशनल, मग थोडंसं इंटरनॅशनल, बट कधी ना कधी मला असं स्वतःचा एखादा रेसॉर्ट वगैरे टाकायला डेफिनेटली आवडेल. तू PR पण करतेस राईट Right. रिसॉर्टसाठी? येस येस. सो मी आता ब्लॉगर्सना वगैरे घेऊन जाते, ब्लॉगर्सना मॅनेज करते. हां. पण पुढे मागे कधीतरी स्वतः पण ह्या सर्व्हिस इंडस्ट्रीचा एक भाग बनायला मला आवडेल, की जिथे माझा रेसॉर्ट आहे, जिथे लोक येऊन सर्व्हिस एक्सपिरियन्स करतायत. म्हणजे आम्ही आता एवढे स्टेज बघितलेले आहेत, एक्झॅक्ट कॉपी पेस्ट नाही, पण कुठे कुठे मला एखादा काही सर्व्हिसवाला पार्ट आवडला, कुठे व्ह्यूवाला पार्ट आवडला, किंवा जिथे छोटं बजेट हॉटेल आहे पण अम्युनिटीज एखाद्या ठिकाणी आवडल्या, तर मग तसं एक काहीतरी सगळ्याचं कॉम्बिनेशन करून कस्टमर्सना काय लागतं. आणि माझ्या इथे मी असं सांगू शकते, गॅरंटी, आता माहीत नाही रेसॉर्ट कधी बनेल, ही गॅरंटी देऊ शकते की कस्टमर्सना सुद्धा आवडेल आणि आम्ही ब्लॉगर्सना सुद्धा खुश करू. वी विल मेक शुअर की कुठलाही ब्लॉगर आमच्याकडून असं एकदम सॅड होऊन जाणार नाही किंवा डिससॅटिस्फाईड नसेल. प्रत्येकाला खुश आपण ठेवू. कुठे असेल, बीच साईडला असेल का हिल साईडला? काहीच आयडिया नाही. म्हणजे हे आता मी फक्त असं बोलतेय, देर आर लाईक नो फंड्स, कशी काही त्याची प्लॅनिंग नाही आहे. पण आय एम काइंड ऑफ लाईक अ बीच पर्सन. सो कुठेतरी बीच, नाहीतर मग मला महाबळेश्वरला खूप आवडेल. मला महाबळेश्वर खूप आवडतं. चकवामुळे? सो या महाबळेश्वरला असू शकतं. ओके, ठीक आहे. आता आपण मेन गोष्टीवरती येऊया, कोलॅबरेशन्सवरती, ठीक आहे. कारण की आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. ऑलमोस्ट सगळ्या मुलांना, त्यांच्या पॅरेंट्सना सगळ्यांना माहीत पडलं की कसं काय करायचं असतं. बट इन दी एंड गोष्ट आहे ते पैशांना, ठीक आहे. आणि विदाऊट कोलॅबरेशन तुम्हाला पैसे भेटणार नाही, ठीक आहे. तर मग 2 टाईपचे आपण मगाशी बोललेलो, बार्टर आणि पेड कोलॅबरेशन, ठीक आहे. बार्टरबद्दल थोडंसं एक आयडिया. सो जे स्कूलमध्ये वगैरे असताना आपण जे शिकलो आहे ना, बार्टर कोलॅबरेशन म्हणजे बार्टर सिस्टम, जेव्हा आपल्याकडे पैसे नसायचे तेव्हा आपण नाही का एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस व्हायचे. इथे पण तसंच आहे. म्हणजे तुमची निश काही असू द्या, आता आपण ट्रॅव्हलबद्दल बोलतोय तर ट्रॅव्हल, बट एखादं कोणी प्रॉडक्ट रिव्ह्यू करत असेल किंवा एखादं कोणी फूड ब्लॉगर असेल किंवा काही, तर तुम्ही एक सर्व्हिस देता आणि त्याच्या एक्सचेंजमध्ये हे लोक, म्हणजे ब्लॉगर्स, आम्ही जे लोक आहोत ते प्रमोशन करून देतात. दॅट इज बार्टर. त्याच्यामध्ये एकही रुपया देण्या घेण्यामध्ये इन्व्हॉल्व नसतो, फक्त सर्व्हिसेस देतात. म्हणजे बेसिकली तू त्यांना व्हिडिओ बनवून देतेस आणि ते तुला स्टे आणि फूड देतात. आणि त्याच्यामध्ये हिडन कॉस्ट असतात. म्हणजे आता मी जे तुला, आता फॉर एक्झाम्पल माझा रेसॉर्ट आहे, तुला प्रमोशनसाठी बोलवलं, तर जे रूम वगैरे तुझ्यासाठी ब्लॉक करणार, तो ऑफकोर्स माझा खर्च झाला. किंवा तू आता हे मोठे मोठे कॅमेराज किंवा फोन तुझे घेऊन येशील, तर तो तुझा इन्व्हेस्टमेंट, तुझा खर्च झाला. पण अदरवाईज ना, मी तुला 1-2 रुपये देते ना, तू मला काही 1 म्हणजे पैशांचं कुठेच काही नाहीये. नो, झिरो मनी. आता नेक्स्ट येतं पेड कोलॅबरेशन, जिकडे लोक कमवतात, ठीक आहे. सगळ्यांचा फेवरेट. पेड कोलॅबरेशन मध्ये तुला ब्रँड्स वगैरे पण भेटत असतील, या. आणि ऑब्व्हियसली तू विला स्टेज वगैरे करते, ठीक आहे. तर पेड कोलॅबरेशन बद्दल थोडीशी एक ब्रीफ मध्ये आयडिया दे, लवकर संपलं. सो पेड ॲज अन कसं, की मी तुला ॲज अ ब्लॉग, तू जर का माझ्याकडे ॲज अ माझा विला आहे, ठीक आहे. हां, सो तू मला सर्व्हिसेस पण देणार, विला सुद्धा माझ्यासाठी ब्लॉग करणार, खाणं पिणं पण देणार, आणि ॲट द सेम टाइम मी, बिकॉज मी तुझं प्रमोशन करायला येते आणि माझ्या पेजवरती जाणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पैसे पण देतोस. सो पेड ॲज अन सिम्पल, सर्व्हिसेस पण आणि पैसे पण, दोन्ही. अच्छा, मला एक ॲव्हरेज सांगू शकते की एका इन्फ्लुएन्सरने किती घ्यायला पाहिजे, किंवा प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं, असं काही आहे? राईट. सो आता बघते प्रत्येकाच्या रीचवरती, की आता तुमचे लास्ट 30 डेजची किती रीच आहे त्याच्यावरती, आणि तुमची किती एक्सपर्टीज आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं. सो नाही म्हणता आता स्टार्टिंगला ना इझिली लोक 1000-2000 पासून वगैरे, तर आजकाल लोकांचे डिमांड असतातच की कमीत कमी ट्रॅव्हलसाठी 2000 तरी द्या. म्हणजे बेसिकचा बेसिक क्रिएटर बी. आणि जर का एवढ्या मोठ्या स्केलला जर का असेल, तर डिपेंड करतं की ब्रँड कुठला आहे. आता जसं माझ्या केसमध्ये मी स्टेकेशन्स करते, तर स्टेमध्ये हिडन कॉस्ट पण इन्व्हॉल्ड असते ना, तर मी चार्जेस जास्त नाही ठेवू शकत. बरोबर. एनिवेअर बिटवीन 10-20,000 मॅक्स मला रॅपअप करायलाच लागतं, बिकॉज त्यांचा बाकी पण खर्च होतोय माझ्या मागे. बरोबर आहे. पण हां, जर का एखादा कुठला दुसरा ब्रँड आहे, ब्रँडेड कंटेंट जर का त्यांना पाहिजे, जसं आता मी रिसेंटली ट्रिबोसोबत काम केलं, यावर्षी झूमकारसोबत काम केलं, तर त्यांचे कमर्शियल जास्त असतात, 30, 40, 50. मग काही क्रिएटर्स तर अगदी लॅक्समध्ये वगैरे पण घेतात. सो आता
टचवूड बाय इयर एंड जर का सगळं व्यवस्थित स्लोली अँड ग्रॅज्युअली वर्क झालं तर आमच्याही कमर्शियल तेवढे 80 पर्यंत वगैरे फॉर वन कोलॅब ब्रँडेड कंटेंटसाठी जाऊ 80 80 Okay, क्रिएटर्स एनिवेअर बिटवीन लाईक 10,000 पासून लॅक्स वगैरे पर्यंत. रिअल इस्टेट कोलॅब असेल तर अजून जास्त. डिपेंड करतं की तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये स्वतःला कसं पोझिशन करताय ना, तुम्ही किती समोरच्याला पटवून देताय की मी का बेस्ट आहे. मी हे नाही सांगत आहे की मी बेस्ट आहे तर शुभम खराब आहे म्हणून मला सिलेक्ट करा, बट तुम्ही स्वतःला मार्केटमध्ये कसं पोझिशन करताय ॲज ब्लॉगर्स, तुमचं कन्व्हिन्सिंग पॉवर किती चांगला आहे त्याच्यावरती फुल गेम आहे ब्रो. अच्छा. आतापर्यंत तू जेवढ्या पण ब्रँडवर काम केलं ठीक आहे ते तर झालेलं आहे, पण असं कोणता ब्रँड आहे ज्याच्यावर तुला काम करायचं आहे, म्हणजे तुझं गोल आहे ते की ह्या ब्रँडबरोबर एकदा कोलॅबरेशन भेटलं ना मजा येऊन जाईल. स्टेमध्ये झालं किंवा नॉर्मल ब्रँड झाले. मी तुझं हे बघितलेलं आता रिसेंटली तू Q&A टाकलेलंस ना, त्याच्यामुळे तू सांगितलं मला ताज बरोबर करायचं आहे. म्हणजे तुझं ड्रीम कोलॅब आहे का? नॉट ड्रीम एक्झॅक्टली, बट हा आता मुंबईमध्ये राहतो, एवढ्या वेळा CSTला वगैरे जातो, एवढ्या वेळा गेटवे ऑफ इंडियाला जातो, तर ते आपण एक असतं ना अरे वो असं टाईपचं, तो ते जर आपण असं बघतोय आणि आतमध्ये राहून जेव्हा आपण ते एक्सपिरियन्स करतो तर फिलिंग तर थोडी वेगळी असणारच ना, म्हणजे का असे का आता टाईप्स. सो तसं एक ते करायला आवडेल. बिकॉज आता मी बरेचसे फोनचे तर लाईक आहेच माझं, मॅरियटसोबत वगैरे ब्रँचसाठी केलेलं आहे, पण असं ताज वगैरे टाईप एखादा कुठला कोलॅब आला तर का नाही आवडणार ब्रो. आय मीन एवढं दिलं आहे या इंडस्ट्रीला तर थोडंसं हम सर्व्हिस हम भी तो डिझर्व करते. बरोबर आहे ते. तर हेच मला विचारायचं होतं की तुझं ड्रीम ब्रँड किंवा स्टेकेशन कोणतं असेल असं तू स्वतः मी असं एवढं खूप रिव्हील नाही करू शकत, पण इथल्या इथे बोलायला गेलास तर हे 2-3 आहेत. आणि बस. ओके. आणि जर आपण असं बघायला गेलो सध्या मुंबई किंवा नवी मुंबई किंवा ऑल ओव्हर इंडिया कुठे जगामध्ये कोणता तुझा फेवरेट ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर असेल जे तू रेकमेंड करत असेल की त्याचे व्हिडिओज बघा? सो बघ, मी ना माझा खूप वेळ 24 आवर्समधला खूप वेळ मी इंस्टाग्राम आणि फेसबुकला डेडिकेट करते. जे मोठे मोठे क्रिएटर्स आहेत ना ब्रो ते सगळ्यांनाच माहिती आहेत, बट माझं कसं आहे की जे ग्राउंड लेवलला किंवा जे छोटे क्रिएटर्स, छोटे ॲज इन लाईक 1-1.5 लाखाच्या आतमधले फॉलोअर्स असलेले पण जे खूप काहीतरी वेगळं करतात ना, त्यांना मला कायम शाउटआउट द्यायला खूप आवडतं. लाईक आय लव्ह एनकरेजिंग. दॅट्स द रिझन आम्ही PR पण स्टार्ट केला. ऑफकोर्स त्याच्यामध्ये मॉनिटरी ॲस्पेक्ट तर आहेच, पण छोट्या छोट्या क्रिएटर्सना ती एक संधी किंवा जी अपॉर्च्युनिटी जी डायरेक्ट तुम्हाला येत नाही, तुम्ही लाईफ अँड लिजरकडे या, आम्ही तुम्हाला देतो. सो आम्ही प्रत्येक क्रिएटरला एनकरेज करायचं काम लाईक आहेच ते. छोट्या म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्येच मी तर शाउटआउट आता देईन मोठ्या क्रिएटर्सचं नाव घेण्यापेक्षा. आता जसं एक खादाड भटके रोहित म्हणून मुलगा आहे, त्याची स्क्रिप्टिंग त्याची एडिटिंग वगैरे क्लास आहे. म्हणजे तो खूप वेळ घेतो त्याच्या स्क्रिप्ट्समध्ये एडिट्समध्ये आणि ते दिसून येतं लोकांना अक्षरशः की एफर्ट्स टाकलेले आहेत. त्याच्यानंतर नवी मुंबईमधली एक क्रिएटर आहे चॉप मंच रिपीट नावाची. सो तिची एनर्जी अँड द वे शी टॉक्स आणि यु नो तिचं यूट्यूबवर जो प्रेझेन्स आहे ना, सो तिचे पण ऑलमोस्ट यूट्यूबवर आता काहीतरी 40-50 हजार सबस्क्रायबर्स आहेत, पण तिची एनर्जी, तिची व्हिडिओ बघितल्यानंतर आपण लगेच चेअरअप होतो. सो एनर्जी ती आणते आपल्यामध्ये की असं वाटतं की बॉस ये एनर्जी मुझे चाहिए. बिकॉज जर का मला तुला कन्व्हिन्स करायचं त्या प्लेसवर जायला तर मीच तिथे हां ही ते ये हॉल आहे, ये बेडरूम, तू जाणार नाही जाणार दॅट. त्याच्यानंतर अजून एक असे मला पर्सनली आवडणारे क्रिएटर आपल्या मुंबईचे प्राची अँड हर्ष. आधी त्यांचं नाव 2 Tickets to Freedom होतं, आता त्यांनी चेंज करून परत प्राची अँड हर्ष केलं. ते फुल नॅशनल इंटरनॅशनल वगैरे सगळं करतायत, म्हणजे दॅट इज समथिंग दॅट आय लाईक टू बी. सो ते एक त्यांचं पण स्क्रिप्टिंग अँड द वे दे एंगेज विथ द ऑडियन्स ना, तो जो एक त्यांनी कनेक्ट बनवून ठेवला आहे ना, म्हणजे मी पण त्यांचे एवढे मोठे मोठे जर का स्टोरीजला टाकले असतील मी सगळं रीड करते, मी एवढी क्रेझी आहे. अच्छा. आणि ट्रॅव्हलमध्ये अजून ग्लोकल जर्नल म्हणून एक होती, मला खूप तिच्यासोबत आता एक इन्सिडेंट झाला, लेट्स नॉट गो देअर, बट तिला मी प्रत्येक तिच्या स्टोरीला जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा रिप्लाय, आणि ती पण मेक शुअर करायची की ती रिप्लाय करेल. ती सगळ्यांना, म्हणजे जेव्हा मी क्रिएटर सुद्धा नव्हते तेव्हापासून तिचे रिप्लायज वगैरे मला यायचे. सो दॅट इज समथिंग. मग तिचं ते की अच्छा लगा प्रॉपर्टी तो अच्छा लगा, नाही लगा तो नाही लगा, अशा टाईपचं तिचं होतं. ती मोस्ट ऑफ द ठिकाणी स्वतः पे करून जायची. ऑफकोर्स पेड प्रमोशन पण करायची, पण पेड जरी असेल तरी तिला नाही आवडलं तर ती ऑडियन्सला सांगायची. तो एक कॉन्फिडन्स दॅट आय लव्ह. सो असे बरेचसे आपल्या आपल्या लेवलचे क्रिएटर्स आहेत ज्यांच्याकडे काहीतरी युनिक आहे, तो ते मला डेफिनेटली आवडतात. नाईस नाईस. आता बघ, माझे 40,000 सबस्क्रायबर यूट्यूबवरती आहेत, 3,000 फॉलोअर्स माझे इंस्टाग्रामवरती आहे. ठीक आहे. आता जर मला जर्नी चालू करायचं असेल, ठीक आहे, स्टेकेशन्समध्ये किंवा ट्रॅव्हलमध्ये, तर माझ्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स किंवा पॉइंटर्स तुला द्यायचे असतील तर काय असेल? मी तर सजेस्ट करेन, जर का तू कुठेही जात असलास
आणि डिलिव्हरेबल्सचा पार्ट जरी नसेल, म्हणजे तू जर का तिथे प्रॉमिस जरी नसेल केलं की मी यूट्यूब व्हिडिओ देईन, तरी मी तुला सजेस्ट करेन की तू टाकायला सुरुवात कर. देर हॅज टू बी सम स्टार्ट. तुम्ही सुरू केल्याशिवाय कुठेच पोहोचू नाही शकत, राईट? यू हॅव टू स्टार्ट बरोबर. समवेअर. मी घरातून निघाले तेव्हा आज मी इथे येऊन तुझ्या घरी येऊन बसले, राईट? सो तू चालू कर थोडंसं टाकायला. एक लोकांसोबत तो कनेक्ट बनवू दे तुझा. आधी तू वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये तू ट्राय कर. आता तू तर चल तरी 40,000 सबस्क्रायबर्सला आहेस ब्रो. आता माझ्याकडे एक लाईक मुलगा आहे जो आमच्यासोबत करायचा. त्याने आता तर रिसेंटली, शिर्डीचा मुलगा आहे कार्तिक, तू बघत असेल ते तुझ्यासाठी. सो शिर्डीचा हा मुलगा आहे आणि त्यांनी आता व्लॉगिंग सुरू केलं. सो त्याचा हाच प्रश्न होता, मी कसं करू, काय करू? मी म्हटलं की ब्रो, तुला जे जमतं, तुला जे आवडतं ते तू कर. शिर्डीमध्ये प्रत्येक हॉटेलचं हवं तर पहिले फ्रीमध्ये तू प्रमोशन कर. जस्ट स्टार्ट. तू एक ऑडियन्ससोबत तू कनेक्ट, तुझा तर ऑलरेडी असेलच ऑफकोर्स, आय एम अज्युमिंग. सो तू फक्त पोस्ट करायला चालू कर. एकदा लोकांना ते कळायला लागलं ना की भाई ये बंदा आहे, ये करताय, ते स्वतःहूनच तुला 4 ठिकाणी तुझी पब्लिसिटी ते स्वतः करतील. तुला करायची गरज नाही. असं ठीक आहे. आता जसं तू सांगितलं तू PR पण करतेस, ठीक आहे. तर जर कोणाला कनेक्ट करायचं असेल तुला, ठीक आहे, किंवा तुझ्या टीमला, लाईफ इन टीचरला, तर कसं करू शकतात? सो खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये हवं तर तू नंबर टाकून दे डिरेक्टली व्हॉट्सअपचा. तर ते जर का ब्लॉगर्स कोणी असतील तर ते त्या नंबरला आपण डायरेक्ट करूया. ओके. सो जर का कोणी नवीन ब्लॉगर्स असतील किंवा तुम्ही पण जे आता लाईक पॉडकास्ट जे लोक बघताय, सो त्यांना पण जर का स्टार्ट करायचं असेल तर प्लीज फील फ्री टू गेट इन टच विथ मी. आपण डेफिनेटली काहीतरी मार्ग काढूया, काही सोल्युशन्स देऊया. तुमचे काही प्रॉब्लेम असतील ते माझ्यासोबत डिस्कस करा. किंवा तुम्ही एकदम चांगले जरी क्रिएटर असाल तरी बऱ्याच लोकांना प्रॉब्लम्स फेस होतात की अरे इसने पैसा नहीं दिया, ये नहीं किया, मैं क्या करूँ वगैरह. फील फ्री टू रीच आउट टू मी. अपने पास हर चीज़ का सोल्यूशन है. और अगर आपको स्टार्ट करना है तो भी हमारे पास काफ़ी सारे अपॉर्चुनिटीज़ है. मी हे कधीच बघत नाही की अरे ये नया क्रिएटर है, ये छोटा क्रिएटर है, इसके इतने ही उतने ही. आम्ही अगदी 500-1000 फॉलोअर्स असलेल्या लोकांना सुद्धा आमच्यासोबत स्टेकेशनला घेऊन जातो आणि त्यांना सुद्धा आय मेक शुअर की त्यांना सुद्धा तशीच ट्रीटमेंट मिळेल जी एखाद्या कुठल्या मोठ्या क्रिएटरला मिळेल. सो सगळ्यांना आपण, मी बोले ना रिसॉर्टचं जसं की आपण सगळ्यांना खुश करतो. डझंट मॅटर, छोट्यातला छोटा ब्लॉगर. मी पर्सनली सगळ्यांना फोन करून ब्रो पचा, ब्रो खाना खाया, ब्रो तेरा नाश्ता हुआ, खाना आया ना. म्हणजे आम्ही तिथे प्रॉपर्टीला प्रेझेंट जरी नसलो प्रत्येकाला फोन जातात. ते पण करू शकतो. नाईस. म्हणजे तुम्हाला सगळे सोल्युशन्स जे आहेत ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील. तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती पण तुम्ही हाय करू शकता. ते टोटल तुमच्यावरती आहे. एक लास्ट क्वेश्चन, तुला काही सांगायचं आहे अपकमिंग कंटेंट क्रिएटर्सला? एक स्टार्टचं तर मी ऑलरेडी सांगितलं. सेकंड थिंग ना, डोंट रश. आत्ता मी खूप नोटीस केलं की बरेचसे जे नवीन बडिंग क्रिएटर्स आहेत ना, त्यांना घाई आहे बघ प्रत्येक गोष्टीची. आता जसं तू इयर्समध्ये आपण आपल्या दोघांबद्दल बोलतोय, एक वर्ष दिलेत आपण या गोष्टीला. बरोबर. बरेचसे लोकांना नवीन नवीन असतात आणि त्यांना प्रत्येक सगळे 1 क्लिकमध्ये सगळं हवं असतं की अरे हम लोग ने ठीक है, नो प्रॉब्लम, हम यहाँ पे अपॉर्चुनिटीज देने के लिए बैठे हैं. बट अगर मैं तुमको ये अपॉर्चुनिटी दूंगी तो जिसने इतनी साल मेहनत किया, मैं शायद से उसके मुंह से वो निवाला छीन रही हूँ, विच आय कांट डू, राईट? सो बऱ्याचशा लोकांना ना खूप घाईमध्ये आणि अर्जंट बेसिसमध्ये सगळं हवं असतं. आता जसं गणपतीचं मी बोलले, मी आधी दर्शन गाईड स्वतः बनवले 3-4 वर्ष आधी. तेव्हा जाऊन कुठे आज मला इन्व्हिटेशन आलेलं आहे. मी स्टार्ट केल्या मी लगेच रीच आउट नाही केलं की मला बोलवा, मला VIP दर्शन द्या. मला का देतील? मला जर का बाप्पाचं दर्शन घ्यायचंय, जा लाईनमध्ये ये, दर्शन घे जा, बरोबर, राईट? सो हे करायला थोडासा टाइम जातो. तर थोडासा पेशन्स मला असं वाटतं की क्रिएटर्सनी, ब्लॉगर्सनी नवीन आले तर त्यांनी थोडा वाढवायला पाहिजे. कारण ते असं ना खूप रेसमध्ये असतात की आय वॉन्ट टू प्रूव माई सेल्फ. नहीं भाई, प्रूव करने की कोई ज़रूरत नहीं है. अगर तुम अच्छे हो तो वो लोगों को दिखने ही वाला है. ऑल्सो आय डोंट बिलीव इन द फॅक्ट लाईक फेक अँड लाईक फेक इट टिल यू मेक इट वगैरे टाईप्सचं पण काय लाईक असं हे नाही आहे. बिकॉज ते तुम्ही एक दिवस मी आज ही पर्सनॅलिटी करीन किंवा आता आपण 1 तास झालो आपण बोलतोय, सो मी पहिले 5 मिनिटं करीन, 10 मिनिटं करीन, 1 दिवस करीन, 1 महिना करीन, 6 महिने करीन. त्याच्यानंतर काय, लोकांना जेव्हा तुमचं खरं आहे पण अनफॉलो. बरोबर आहे. डोंट डू दॅट. डोंट ट्राय टू कॉपी सम अदर क्रिएटर. माझे पण खूप फेवरेट्स आहेत, बट तरी माझी एक वेगळी वे आहे. लाईक बोलताना मी आता मी जसं बोलते, माझे व्हिडिओज पण तसेच आहेत की बॉस ये ऐसा है, वो वैसा है, ब्रो वगैरे, चिल वाइब ऑन द पेज. तर जसं मी आधी सांगितलेलं आपल्याकडे फक्त 2च माईक आहेत. तर मी सौरभला फक्त असं थोडंसं टेम्पररी आपण हे केलेलं आहे. सौरभला ॲक्च्युली थोडासा तो इंट्रोवर्ट आहे, तर त्यामुळे तो जास्त यायचं त्याचा इंटरेस्ट नव्हता. तर ॲक्च्युली सौरभबरोबर आपण हिंदीमध्ये बोलणार आहोत. तर सौरभ, आप बेसिकली वीडियो शूट करते हो, एडिट करते हो, आप बाइक पे बिठा के लेके जाते हो. हाँ. तो और क्या क्या करते हो आप? और काम करा के लेना पड़ता है पूरा. पूरा जैसे कि जैसे कि वॉइस ओवर डालना, टेक्स्ट डालना,
और वीडियो पब्लिश करना टाइम पे, स्टोरीज डालना, सब कुछ प्रॉपरली ये करना पड़ता बाप रे, मतलब आप बेसिकली मैनेजर टाइप हो हाँ। वैभवी के लिए, जो भी A to Z जितने भी काम है सारे के सारे आप करते हो, वो करा बस के। वीडियो में आती है, है। हाँ, करा के लेना पड़ता है जबरदस्ती। करा के लेना पड़ता है। हाँ। मतलब ये पॉडकास्ट मतलब मेरे बारे में है या मुझे रोस्ट करने के लिए? मुझे ऐसा लग रहा है अभी ये गूगल मैप्स का हो गया, फुल मतलब तुम दोनों के फुल मजे चल रहे हैं यहाँ पे। नहीं, सौरभ को ऑब्वियसली सी बिहाइंड द सीन्स क्या चलता है वो भी लोगों को पता चलना चाहिए। ऑब्वियसली रोज नहीं कर रहे हम लोग, अगर सौरभ इंटरेस्टेड होगा तो हम लोग कर देंगे। जस्ट किडिंग, मस्ती करते हैं। तो बेसिक मला सवय आता झाली सवय। हाँ क्या, तो टेक टू AIB रोस्ट। जस्ट किडिंग। तो आप बेसिकली पूरा मैनेज करते हो और कमेंट्स हिसाब से सबको इनका एडिट बहुत ज़्यादा अच्छा लगता है। तो अभी सिचुएशन आप दोनों में कैसा है, लाइक जब भी आप ट्रैवल करते हो, जब आप स्टे का देखते हो, ठीक है, तो अब दोनों को कुछ प्रॉब्लम्स वगैरह आती है स्टे के लिए, जैसे कि ऑब्वियसली फीमेल बेल का है, ओके, तो वैसे कभी कुछ प्रॉब्लम हुआ है या फिर पेरेंट्स की तरफ से कभी कुछ प्रॉब्लम हुआ है? नहीं, लाइक दे आर पेरेंट्स दोनों भी ओपन माइंडेड, ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं है। स्टे में भी हम लोग प्रॉपरली चेक करके ही जाते हैं, लाइक गूगल मैप्स लोकेशन हाँ। कितना अंदर है, प्रॉपर्टी कैसा है, एंड लाइक आइसोलेटेड तो नहीं है, तो हम लोग सब चेक करके ही निकलते हैं। तो आप दोनों एक दूसरे को कब से जानते हो? हम लोग साथ में जॉब करते थे, लाइक लॉकडाउन में जब एक कंपनी चेंज हुआ मेरा, मैं तो पहले से कर रहा था, तो वो न्यू थी, तो फिर वही कि न्यू है तो गाइड करना, ये वो टीम मैनेजर का कैसा रहता था, हाँ जिसका एक्सपीरियंस है वो सिखाओ बाकी लोग को, तो वैसा कर करके हुआ, हमारा ग्रुप बना। फिर ग्रुप बना तो फिर कैसा आउटिंग्स बहुत ज़्यादा होते थे ना, क्योंकि कॉर्पोरेट वाला नाइट जॉब रहता था, तो माइंड रिफ्रेश करने के लिए डे आउट वगैरह, तो फिर थोड़े कनेक्शंस थे, फिर थोड़ा इसका बात करने का वगैरह कि हाँ चलो अपन कम प्राइस में कैसे सबको लेके आ सकते हैं, तो हम लोग वैसे चालू किए। एंड फिर चालू किए तो फिर वही ऐसा हो गया कि अभी सब लोग को पसंद आ रहा है तो कंटिन्यू करते हैं, तो फिर उनको पीछे छोड़ के हम आगे चले गए। अब तुमको नहीं, हम हमारा देखते कैसे कर सकते हैं, ऐसा हो गया था। तो बेसिकली आप इनके सीनियर हो जॉब में। ओ, तो अभी कैसे फील हो रहा है? अभी अच्छा लग रहा है। ग्रेट, चलेगा, नाइस। बाद में क्या होगा पता नहीं वीडियो के। वो एक्चुअली हम लोगों ने बहुत बिहाइंड द सीन्स में बहुत ज़्यादा रोस्ट किया है, और उसका एक्चुअली जो ब्लॉग है वो वैभवी अपलोड करने वाली आहे. वैभवी अपलोड करणार आहे ते ब्लॉग, तर तुम्ही त्याच्या चॅनलवरती जाऊन बिहाइंड द सीन्स चेक करू शकता. आम्ही इकडे सगळे मुलं कसे बसलेले आहोत, कसं सेटअप केलेलं आहे ते तुम्हाला तिकडे पण आयडिया येईल. थँक्यू सौरभ आने के लिए. आपण खूप साऱ्या गोष्टी नाही बोलू शकत ऑनलाईन, तर त्या गोष्टी आम्ही सोडून जे आपण शेअर करू शकत होतो त्या शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू वैभवी आल्याबद्दल. खूप खूप आभार तुमचे. सगळे फॉलोअर्स पण जेवढे पण आहेत, जेवढे पण व्हिडिओज बघत आहेत, आय होप त्यांना या व्हिडिओपासून खूप जास्त हेल्प होईल. आणि आजच्यासाठी बस एवढंच. गाईज, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि वैभवीचं पण चॅनल आणि इंस्टाग्राम अकाउंट जे आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे, ॲड केलेलं आहे. वैभवीला जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. तिकडे जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तुम्ही ते तिकडे विचारू शकता. तर एकदम आरामात जाऊन तुम्ही पहिला तुमचे क्वेश्चन्स बरोबर रेडी करा की तुम्हाला हे क्वेश्चन विचारायचे आहेत. तर मग वैभवी तुम्हाला हेल्प करेल जेवढं पण तिच्याकडून जमेल, कारण की ऑब्व्हियसली ती पण काम करत असेल. तर तुम्ही हे एक्सपेक्ट करू नका की तुम्ही आत्ता मेसेज केला ती आता बसलेली असेल की अरे हां अक्षयचा मेसेज येत आहे तर त्याला रिप्लाय करते. ओके, तर थोडंसं गटीसी राहू द्या, हेच मला बोलायचं आहे. आणि आय थिंक सगळ्या ब्रँड्स पण जेवढे पण ब्रँड्स बघत असतील त्यांच्यासाठी पण हीच गोष्ट आहे. जर तुम्ही कोणालाही हायर करत आहात, हे पर्सनली माझ्याकडून आहे, ठीक आहे. तर खूप वेळा ब्रँड्सला असं वाटतं की आम्ही तुम्हाला पे करत आहोत तर तुम्ही आम्हाला ऑन द स्पॉटच सगळे रिप्लाय करायला पाहिजे. तर प्लीज तसं एक्सपेक्ट करू नका. हे जनरली सगळ्यांसाठीच आहे. लास्ट म्हणजे आजच झालेला इन्सिडेंट एक क्विकली ऍड करते. इवन आत्ता जेव्हा मी रेडी होत होते ना तेव्हा बॅक टू बॅक कोणाचे तरी कॉल्स मेसेजेस येत होते, तर मी कट करत होती बिकॉज मला इथे पण यायचं होतं. बिकॉज तुला पण टाईम, एनिवेज आम्ही लेटच आलो बट तुला टाईम दिला होता राईट. सो तर त्यांचं असं होतं की तुम्ही एक XYZ अमाऊंट घेतली तर तुमचं काम आहे आम्हाला रिप्लाय करणं. मी लिटरली व्हॉइस नोट टाकून हे मेन्शन केलं की सॉरी मॅम, तुम्ही या अंडर द इम्प्रेशन असाल ना की आम्ही तुमच्याकडून XYZ अमाऊंट घेतली तर आम्ही तुम्हाला इथे इन्स्टंटली रिप्लाय करायला किंवा तुमचे कॉल्स उचलायला बसले तर नाही. आम्ही चार्जेस जे ते डिलिव्हरेबल्सचे घेतो. हां, हे माझं कामच आहे तुमच्यासोबत इंटरॅक्ट करणं. बट तू बोलशील मी सकाळी मी 8 वाजता उठते म्हणून मी वैभवीला 8 वाजता मेसेज करून तिच्याकडून रिप्लाय एक्सपेक्ट सॉरी नॉट हॅपनिंग. आणि हे मी नाही, सगळ्या क्रिएटर्सनी केलं पाहिजे. आता इव्हन तू पण लाईक तुझ्याकडे पण मोठे मोठे क्लायंट्स असतात. सो नाही, तुम्ही इन्स्टंटली रिप्लाय करायचे पैसे देत नाही आहात. हे आपण काय काय कुठल्या टाईपची डील आहे ही? बरोबर, कामाचे द्या. अच्छा, म्हणजे ही सगळ्यांनाच ही गोष्ट, या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे जेवढे पण लोक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत सगळ्यांना असा प्रॉब्लेम होतो. तर बस सिम्पली ही गोष्ट मी पुट करत आहे
की प्लीज तुम्ही ही गोष्ट एक्सपेक्ट करू नका की तुम्हाला ऑन द स्पॉट रिप्लाय येईल. ऑब्व्हियसली रिप्लाय येईल तुम्हाला थोडंसं, ऑब्व्हियसली आम्ही लोक पण कामामध्ये बिझी असतो, तर आम्हाला सगळ्या गोष्टी बघून मग तुम्हाला रिप्लाय करायचं असतं. तर बस मला एवढीच गोष्ट सांगायची होती. थँक्यू गाईस व्हिडिओ बघितल्याबद्दल. सो मुझे तो इस पॉडकास्ट पे आके शुभम के साथ यहाँ पर बैठ के उसके टीम को मिलके बहुत अच्छा लगा. अगर आप लोगों को ये वीडियो अच्छी लगी है तो जल्दी से इसे लाइक कर देना. कमेंट करके मुझे बताना कि आप लोगों को इस पॉडकास्ट पर किससे देखना पसंद है. एंड शुभम डेफिनेटली ट्राई करेगा उन लोगों के साथ कोऑर्डिनेट करके. उसमें भी ऑफकोर्स थोड़ा टाइम जाएगा, बट ये डेफिनेटली बंदा मेक श्योर करेगा कि वो आप लोगों के लिए लेकर आए. ऑल्सो शेयर कर देना इस पॉडकास्ट को आपके बडिंग क्रिएटर फ्रेंड्स या कजिन्स वगैरह के साथ, सो दैट दिस पॉडकास्ट कैन बी हेल्पफुल फॉर देम. एंड सब्सक्राइब कर देना अगर अभी तक आपने नहीं किया है. तो ये मिलेगा आपसे जल्दी एक नए पॉडकास्ट के साथ. अंटिल देन बाय बाय. बाय.